ठीक आहे. आपण मागील दोनही लेक्चरमध्ये उत्तर भारतीय मैदानी प्रदेश पाहण्याचे प्रयत्न केले. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 3 भाग पाहिले. किती भाग? 3 भाग. कुठले कुठले 3 भाग आहेत? भारतीय वाळवंट म्हणजेच राजस्थानचं वाळवंट. दुसरा भाग पाहिला आपण पश्चिम मैदान म्हणजेच पंजाब व हरियाणाचे मैदान. राईट. ओके. हे दोन्ही 2 लेक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण आहे किंवा वैशिष्ट्य कसं आहे त्याचं कोणचं आहे, त्याची लोकसंख्या काय, पक्षी प्राणी वनस्पती, तापमान, पर्जन्य, उष्णता, पर्जन्य, पाण्याची खोली असेल, तिथलं प्राणी जीवन असेल, पाळीव प्राणी असतील, तेथे वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य असेल, पाण्याशी संबंधित वेगवेगळ्या संकल्पना असतील, पर्जन्यमान असेल किंवा मग जलसिंचन असेल, शेती असेल, पिकं असतील, लोकसंख्या, लोकसंख्येची घनता असेल, या सर्व गोष्टी पाहण्याचे प्रयत्न केले. आता त्यापुढचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग तिसरा भाग उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा. तो आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा तिसरा भाग महत्त्वपूर्ण आहे. मध्यवर्तीय मैदान. तुझं मध्यवर्तीय मैदान आहे तिसरा भाग. या मध्यवर्ती मैदानामध्ये 3 गोष्टी इन्क्लूड होतात. 3 गोष्टी. गंगेचे मैदान, दुसरी गोष्ट आहे त्रिभुज प्रदेश आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे पूर्वीय मैदान. कुठले कुठले? गंगेचे मैदान बरोबर, त्रिभुज प्रदेश आणि एक आहे पूर्वीय मैदान. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता गंगेचं मैदान त्याच्यावर शब्द आहे की गंगा नदीपासून जे काही गंगा नदीपासून किंवा गंगा नदीने वाहून आणलेल्या गाळापासून निर्माण झालेला जो प्रदेश असेल त्याला गंगेचं मैदान असे म्हणतात. बर, गंगा नदी उगम कुठे पावते सांगा? गंगा नदी अशी काही संकल्पनाच नाही आहे माझ्या ठिकाणी. गंगा नदीचा उगम अशी संकल्पनाच नाहीये बापरे. पुस्तकावाले लोक मॅट पुराले आपल्याला. गंगा नदीचा उगमच नाहीये. गंगा नदी हे 2 नद्यापासून बनते. कैसा फिर? गंगा नदी 2 नद्यांपासून निर्माण बाबू रे. कोणी जर सांगितलं तुम्हाला गंगा नदीचा उगम गंगोत्री येथे होते, तुम्हाला मनात वाटीन ते का शिव्या द्या, मारा दिले, काही करा, पण विश्वास ठेवायचा. गंगा नदीचा उगम अशा प्रकारची कुठलीच संकल्पना नाहीये. गंगा नदीचा कुठून तरी उगम होते असं काहीच नाही. लक्षात ठेवा. तर गंगा नदी भगीरथी आणि अलकनंदा या 2 नद्यांपासून बनते. कोणत्या नद्यांपासून? भगीरथी आणि यापैकी भगीरथी जी आहे तिचा उगम गंगोत्रीला होते. कुठे होते? भगीरथीचा उगम गंगोत्रीला होते. आणि जे अलकनंदा आहे, आता ते अलकनंदेचाही उगम नाही आहे. अलकनंदा 2 नद्यापासून पहिले बनते. एक आहे अलकनंदा आणि एक आहे मंदाकिनी. अलकनंदा आणि यांच्यापैकी जे अलकनंदा आहे त्या अलकनंदेचा उगम कुठे आहे? अलकनंदेचा उगम आहे केदारनाथ. कुठे आहे? आणि मंदाकिनीचा उगम आहे बद्रीनाथ. कुठे आहे? हो बरोबर पाहिजा काय म्हणत आहो लक्षात ठेवा बरोबर. दुसऱ्या बाहेर देशात कुठंच नाही. हिमालयातच आहे, भारतातच आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, अलकनंदा, मंदाकिनी या दोन्ही गोष्टी अगोदर रुद्रप्रयाग की देवप्रयाग? रुद्रप्रयाग पाहिजा. अलकनंदा, मंदाकिनी सांगतोय. हा हिमालय पाहिला होता आपण. हिमालय पर्वतरांग आहे, येथे उत्तर प्रदेश आहे. बरोबर आहे काय? हो. तर या भागात जवळपास केदारनाथ, बद्रीनाथ या 2 ठिकाणाहून अलकनंदा आणि मंदाकिनी. पहिले अलकनंदा कुठून उगम पावते? केदारनाथ येथून. कुठून? आणि मंदाकिनी कुठून उगम पावते? बद्रीनाथ येथून. त्या 2 नद्या पहिले एकत्र येतात. त्या 2 नद्या काय होतात? एकत्र येतात. इकडून भगीरथी येते. भगीरथी ह्या ज्या 2 नद्या आहेत
यांचा संगम होते रुद्रप्रयाग. कुठे? रुद्रप्रयाग. मंदाकिनी आणि मंदाकिनी आणि अलकनंदा या दोन नद्या रुद्रप्रयाग येथे एकत्र येतात. मग इथून भगीरथी वाहत येते. कुठली नदी? भगीरथी. आणि भगीरथीला हे मग पुढे या दोन नद्यांचा संगम किंवा दोन नद्यांचा प्रवाह एकत्रितरित्या अलकनंदा म्हणून ओळखला जाते. मंदाकिनी आणि अलकनंदाचा प्रवाह एकत्रितरित्या अलकनंदा म्हणूनच ओळखला जाते. आणि ही अलकनंदा पुढे मग भगीरथीला देवप्रयाग येथे जाऊन भेटते. कुठे? ही होय देवप्रयाग. आणि या दोघींचा पुढचा प्रवाह म्हणजे गंगा होय. या दोन नद्यांचा पुढचा प्रवाह म्हणजे काय? मग गंगेचा उगम अशी काही संकल्पना आहे काय? नाही. सामान्यतः असं म्हटलं जाते की भगीरथीचा उगम म्हणजेच गंगेचा उगम. म्हणून आपल्याला पुस्तकाले लोक पण आपल्याला निवड चिल्लरच समजते. त्याला वाटते आले काय समजते पुढे. बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवा. गंगेचा उगम अशी संकल्पनाच नाही. अगोदर भगीरथी आहे. भगीरथीचा उगम होते गंगोत्री येते. नंतर ते भगीरथी पुढे वाहत येते उत्तराखंडच्या उत्तर दिशेला किंवा उत्तर सीमा जी असेल उत्तराखंडची ही जी सीमा असेल एवढ्या जवळपास येते. इकडून दोन येणाऱ्या नद्या रुद्रप्रयाग येथे एकत्र येतात. एक मंदाकिनी आणि एक अलकनंदा. दोन नद्या एकत्र येतात. त्याला पुढे अलकनंदा म्हणून ओळखलं जाते. आणि पुढे देवप्रयाग येथे येऊन ते नदी अलकनंदा नदी भगीरथीला भेटते. भगीरथी आणि अलकनंदेचा एकत्रित प्रवास पुढे मग गंगा नदी म्हणून ओळखला जाते. लक्षात ठेवा. पुढे काय म्हणून ओळखलं जाते? गंगा नदी म्हणून ओळखलं जाते. गंगा नदी मैदानी प्रदेशात उत्तराखंड येथे प्रवेश करते. हरिद्वार. वेर इज हरिद्वार? उत्तराखंड. बरोबर आहे की नाही? म्हणजे सर्वात महत्वपूर्ण पहिलं शहर गंगा नदीच्या किनारचं काठावर कोणचं आहे? हरिद्वार आहे. कुठला आहे? हरिद्वार आहे. पाहायचा बरोबर. हरिद्वार येथे उत्तराखंड मधील हरिद्वार येथे गंगा नदी मैदानी प्रदेशात प्रवेश करते. त्याच्या अगोदर ती पर्वतीय प्रदेशात असते. कुठल्या प्रदेशात? पर्वतीय प्रदेशात. तेथून मग त्या हरिद्वार पासून पुढे मैदानी प्रदेश चालू होते. हरिद्वार पासून काय चालू होते? मैदानी प्रदेश. मग उत्तराखंड मधून उत्तर प्रदेश मधून बिहार, बिहार मधून पश्चिम बंगाल असा 4 राज्यातून ही नदी मार्गक्रमण करते. किती राज्यांमधून? 4 राज्यांमधून. पहिलं उत्तराखंड, दुसरं उत्तर प्रदेश, तिसरं बिहार आणि चौथं पश्चिम बंगाल. या 4 राज्यांमधून गंगा नदी मार्गक्रमण करते. विचारलेला पेपर आहे प्रश्नामध्ये. पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे. काय विचारले की गंगा नदी देशातील भारतातील एकूण किती राज्यातून प्रवाह जाते किंवा गंगा नदी किती राज्यातून मार्गक्रमण करते? ते एकूण 4 राज्य. किती राज्य? आणि जगात विचारलं किती देशामधून? तर मग 2 देशांमधून. कुठलं? भारत आणि बांगलादेश. तिबेट मध्ये जायचं नाही. मोठे वांदे होतं तिथे. तिबेट मध्ये उगम पावत नाही. तिबेटचं काही घेणदेण नाही गंगा नदी सोबत दूर पर्यंत. लक्षात येत आहे काय? 4 राज्यांमधून वाहते. आंतरराष्ट्रीय नदी आहे. 2 देशांमधून वाहते. लक्षात ठेवायचं. आता गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. गंगा नदी भारतातील सर्वात लांब नदी आहे. किती आहे लांबी? काय म्हटलं? गंगेचे मैदान. गंगा नदी भारतातील सर्वात लांब नदी आहे. किती लांबी? सर्वात लांब की सर्वात मोठी? सर्वात लांब की सर्वात मोठी? सर्वात लांब आहे. गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. सर्वात मोठी कुठली मग? जे आपल्याला आजच शिकायची आहे, आजच्याच लेक्चर मध्ये शिकायचे, काळजी करू नका. ठीक आहे. गंगा नदीची लांबी आहे जवळपास 2525 किलोमीटर. काही पुस्तकात 2525 आहे, काही पुस्तकात 2510 आहे, काही पुस्तकात 2509 आहे. बरोबर आहे की नाही? सर्व गोष्टी ऑप्शन म्हणून चूज करायच्या. सामान्यतः गंगा नदीची लांबी जी आहे ती आहे 2525 किलोमीटर. किती आहे? एकूण प्रवाह जर आपण गंगा नदीचा लक्षात घेतला तर 2525 किलोमीटरचा गंगा नदीचा एकूण प्रवाह आहे. म्हणजे गंगा नदीची लांबी आहे 2525 किलोमीटर. म्हणून म्हटलं जाते की गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. लक्षात. ठीक आहे. पाहिजे. आता गंगा नदी भारतातील सर्वात लांब नदी आहे. 2525 किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे किंवा मार्गक्रमण लांबी आहे 2525 किलोमीटर. पण प्रश्न असा आलाय की भारताच्या एकूण क्षेत्रापैकी गंगा नदीने किती क्षेत्रफळ व्यापलेलं आहे? किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे? वांदे आहेत तिथे. मग आता दुसरा प्रश्न आहे, गंगा नदीच्या खोऱ्याने भारताच्या एकूण क्षेत्रापैकी किती क्षेत्र व्यापलेलं आहे? दोन्ही प्रश्न वेगवेगळे आहेत.
गंगा नदीने किती क्षेत्र व्यापलेलं आहे आणि गंगा नदीच्या खोऱ्याने किती क्षेत्र व्यापलेलं आहे. खोऱ्यामध्ये नदीमध्ये मी फरक सांगितलाय तुम्हाला समजून. खोरं म्हणजे तिला येऊन भेटणाऱ्या उपनद्या सहित सर्व जो प्रदेश असेल त्याला खोरं म्हटलं जाते. आणि नदी म्हणजे फक्त तिचा प्रवाह असते. बरोबर आहे की नाही. प्रश्न दोन्ही वेगवेगळे आहेत. गंगा नदीने किंवा गंगा नदीचं जे मैदानी प्रदेश आहे त्याने भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9% क्षेत्र व्यापलं आहे. किती? पण जर खोऱ्याचा विचार केला तर किती? 25%. किती? गंगा नदीच्या खोऱ्याचा. आता खोरं पाहूच आपण, लक्षात असेल तुमच्या. गंगा नदीच्या खोऱ्याने एकूण भारताच्या क्षेत्रफळापैकी 25% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. खोऱ्याने. नदीने म्हटलं तर 9% किंवा गंगा नदीच्या मैदानाने म्हटलं तर 9%. बरोबर. हे प्रश्न. पुढचा प्रश्न असा आहे की भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी गंगा नदीच्या मैदानी प्रदेशात किंवा गंगा नदीच्या खोऱ्यात गंगा नदीने निर्माण केलेल्या गाळाच्या मैदानात एकूण किती टक्के लोकसंख्या राहते? तर 23%. 23%. किती पर्सेंट? भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 23%, ऑलमोस्ट 25%. 23 तर हे 2011 नुसारच आहे. आता वाढलं असेल कमी झालं असेल तो नंतरचा प्रश्न. ऑलमोस्ट 25% लोकसंख्या गंगा नदीच्या खोऱ्यात राहते. 25%. वाय? कारण काय असावं? कारणच पाहिजेत आपल्याला. आपण मोठ्या पदांना पुढे जेव्हा जाऊ, सामोरे जाऊ, आपण टॅकल करू, फेस करू मोठ्या पदांना, मोठ्या परीक्षांना, तेव्हा आपल्याला प्रश्न कसे आहेत मी तुम्हाला सांगितले की राज्यसेवेमध्ये ग्रुप डी मध्ये आणि एमपीएससी यूपीएससी मध्ये, ग्रुप डी मध्ये डिपार्टमेंटल एक्झाम असेल सरळ सेवा भरती, यूपीएससी एमपीएससी मध्ये फरक काय नेमका? तर फरक हाच आहे. काय आहे फरक? इकडे विचारलं जाईल हू, हुम, हुज. इकडे विचारलं जाईल वाय, व्हॉट, हाऊ. लक्षात येते काय म्हणतो मी तुम्हाला? कोणी केली, केव्हा केली स्थापना? आता कोणी केली, केव्हा केली नाही, का केली, कशी केली, कशासाठी केली, हे प्रश्न होईल. राज्यसेवा, यूपीएससी, एमपीएससी चे प्रश्न होईल. हे प्रश्न इकडे जेव्हा जातो आपण, तेव्हा या भागात जेव्हा आपण सरळ सेवा भरतीमध्ये जातो तेव्हा आपल्याला इंडिव्हिज्युअल क्वेश्चन्स, छोटे मोठे क्वेश्चन्स की कोणी केली स्थापना एखाद्या गोष्टीची. बरोबर आहे की नाही? बस एवढंच. का केली नाही, का केली. मग इकडे अभ्यासाचं स्वरूप काय बदलते ते पहा. बरोबर. आपण उद्या त्याच्यावर ऑनलाईन लेक्चर्स घेऊया, काळजीच नका. अभ्यासाचं स्वरूप कसं बदलते परीक्षेला सामोरे जात असताना. उठलं सुटलं आणि एमपीएससीचे क्लासेस करू राहिलो. लक्षात येत आहे काय? तसं नाही. मुळात ते एमपीएससीचे करू राहिले की नाही ते त्याचं राहिले माहिती. समजत आहे का काय म्हणतं? परीक्षेचं स्वरूप आणि प्रश्नांचं स्वरूप बदलत असते परीक्षेनुसार, सिलेबसनुसार. लक्षात येत आहे? मग येथेच का 23% लोकसंख्या आहे? भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचा प्रदेश आहे हा. मग येथे का 23% लोकसंख्या? तर हा गाळाने बनलेला प्रदेश आहे, सुपीक प्रदेश आहे. कुठचा प्रदेश आहे? सुपीक प्रदेश आहे. म्हणजे तिथे चांगल्या प्रमाणात उद्योग निर्माण होऊ शकतात, मोठ्या प्रमाणात शेती केल्या जाऊ शकते, शेतीवर आधारित उद्योग निर्माण होऊ शकतात. कापूस जर पिकल्या जात असेल तेथे ताग गिरण्या असतील, तेथे कापड गिरण्या असतील. जर तिथे खनिज चांगली सुपीक जमीन असेल तर खनिजही आहेत. सुपीक जमिनीचं वैशिष्ट्य काय? तर त्याच्यात महत्त्वपूर्ण आवश्यक असणारे खनिज असतात. म्हणजे त्या भागात खनिजही असतात. म्हणजे खनिज आहेत म्हणजे उद्योग चालू होणार आहे, खाणकाम चालू होणार आहे, सर्व गोष्टी. लक्षात येत आहे? मग अशा गोष्टी जिथे मुबलक प्रमाणात सुविधा उपलब्ध असतात त्याच ठिकाणी लोकसंख्या येत असते. कुठेही राहत असते का लोकसंख्या? नाही. जंगलात जातो का आपण? नाही. जंगलात गेलं तर किराणा दुकान असते काय? नसते. मग अशा सुविधा असल्या पाहिजे की नाही, असा विषय. म्हणून आपण काय करतो तर आपण जेथे जास्त मुबलक प्रमाणात सुविधा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी जातो. बरोबर आहे की नाही? आता खेड्याचे लोक खेड्यातून दर्यापूरमध्ये येतात शिकायला, काही अमरावतीला जातात शिकायला. का? तर चांगलं शिक्षण भेटावं, तेथे चांगल्या प्रकारच्या सुविधा भेटाव्या. हॉस्टेलच्या सुविधा असतील, कॉलेजच्या सुविधा असतील, लायब्ररीच्या सुविधा असतील, बुक्स भेटत असतील चांगले चांगले, राईट. चांगलं राहण्याचं ठिकाण असेल म्हणून आपण जातो ना. मग अशा ठिकाणी मुबलक प्रमाणात सुविधा उपलब्ध असतात. जो भाग सुपीक असते त्या भागात मुबलक प्रमाणात सुविधा उपलब्ध असतात. पर्वतीय भागात राहतात तर लोक काहून तिथे राहू शकतात, पण तिथे सुविधा नसतात ना. तिथे रस्ते नसतात चांगले, वातावरण बरोबर नसते, सुविधा नसतात. हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात हा जो प्रदेश आहे पूर्णचा पूर्ण प्रदेश सुपीक आहे. कसा आहे? सुपीक आहे. त्या कारणाने या प्रदेशात मोठ्या प्रमाणात सुविधा, उद्योगधंदे, शेती उद्योगाशी संबंधित असतील, वातावरण असेल चांगलं, मृदा असेल चांगले, या सर्व कारणाने भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ऑलमोस्ट 23% लोकसंख्या पॉप्युलेशन या भागात राहते. या भागात
किती? हा, गंगेच्या खोऱ्याने भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास गंगेच्या खोऱ्याने पहिले गंगेने व्यापले 9% क्षेत्रफळ आणि खोऱ्याने व्यापले 25% क्षेत्रफळ आणि लोकसंख्या राहते एकूण भारताच्या 23%. एकूण लोकसंख्या या क्षेत्रात राहते 23%. नंतर लिहा वगैरे लक्षात ठेवा. गंगेच्या नदीने एकूण क्षेत्र व्यापलंय 9%, गंगेच्या खोऱ्याने व्यापलंय 25% आणि गंगेच्या खोऱ्यात एकूण भारताच्या लोकसंख्येपैकी किती लोकसंख्या राहते 2011च्या जनगणनेनुसार? तर 23% लोकसंख्या राहते. लक्षात येत आहे काय? पाहिजे. आता हे जे क्षेत्र आहे हे पूर्ण उत्तराखंड पासून चालू होते जवळपास दिल्लीच्या पूर्व सीमेवरून. हे जवळपास येथे दिल्ली असेल, येथून हे प्रदेश चालू होते. हा प्रदेश अशा प्रकारचा आहे, अशा प्रकारचा हा प्रदेश आहे. लक्षात ठेवा. आता यामध्ये उत्तराखंड असेल, देन उत्तर प्रदेश असेल, देन बिहार असेल आणि देन पश्चिम बंगाल असेल. या 4 राज्यांचा समावेश होते. पाहिजे बरोबर. लक्षात ठेवा. मग आता गंगा नदी इकडून आली, हिमालयातून आली, रुद्रप्रयाग येथे मंदाकिनी अलकनंदेचा संगम झाला. पुढे अलकनंदा म्हणून तिला ओळखण्यात आलं. पुढे येऊन देवप्रयाग येथे ते भगीरथीला जाऊन भेटली आणि भगीरथी आणि अलकनंदा या दोनांच्या संगमाला किंवा प्रवाहाला पुढे जाऊन गंगा म्हटलं गेलं आणि गंगा नंतर मग मार्गक्रमण करते. हे आहे गंगा नदी. ठीक आहे, लक्षात ठेवा बरोबर. गंगा नदी आहे इथे, राईट. आता या गंगा नदीच्या पश्चिमेकडे, गंगा नदीच्या पश्चिमेकडे नदी वाहणारी आहे यमुना. कुठली नदी आहे? कालच पाहिलं आपण. गंगा नदीची उपनदी आहे महत्वपूर्ण यमुना. यमुना अशी येते आणि परत जाऊन इकडे जाऊन मग तिलाच भेटते. पाहिजे नद्या कुठल्या आहेत पाहिजे बरोबर. यमुना नदी परत गंगेला जाऊन भेटते. कुठे? अलाहाबाद. कुठे? अलाहाबाद, राईट. आपण याच्या अगोदर अरवली पर्वतरांग पाहिली. अरवली पर्वतरांगाच्या आपण मधातून उगम पावणारी नदी पाहिली. लुनी नदी आहे. कुठली आहे? लुनी नदी. आता जिथून लुनी नदी उगम पावते पश्चिमेकडून त्याच्याच पूर्व साईडने या भागातून एक नदी परत उगम पावते. तिचं नाव आहे बनास. कोणची नदी? बनास नदी. ओके, बनास नदी. विंध्य पर्वतरांगा येते भारताच्या मधोमध. या विंध्य पर्वतरांगेतून मध्य प्रदेश म्हणून चंबळ नदी उगम पावते. कुठली नदी? हे चंबळ नदी इकडे मार्गक्रमण करते. उत्तरेकडे वाहणारी नदी आहे, लक्षात ठेवा. आणि या चंबळ नदीला बनास नदी जाऊन भेटते. चंबळ नदीला कोणती नदी जाऊन भेटते? बनास. आणि हे चंबळ पुढे जाऊन मग या यमुनेला भेटते. चंबळ पुढे जाते, यमुनेला भेटते आणि हे यमुना पुढे जाऊन अलाहाबाद उत्तर प्रदेश येथे गंगेला जाऊन भेटते. म्हणजे हे गंगेची उपनदी होय, हे गंगेची उपनदी होय, हे गंगेची उपनदी होय. म्हणजे हे गंगेचं स्वर होय, हे गंगेचं स्वर होय. येथपर्यंत आहे गंगा नदीचा. येथून वाहणारी शोण नदी, यस, विंध्य पर्वतरांगेतून किंवा बागेलखंड, बुंदेलखंड या भागातून वाहणारी शोण नदी उगम पावणारी नदी परत इकडे जाऊन भेटते आणि गंगेला जाऊन भेटते. येथेच वाहणारी सिंध नदी परत इकडे गंगेला जाऊन भेटते. पाहिजे क्षेत्रफळ कोणतं कुठलं आहे? गंगा नदीचं क्षेत्र कोणतं आहे ते पहा बरोबर. इकडून येणारी कोसी नदी. कुठली नदी? कोसी नदी. बिहारचे दुःखाश्रू म्हणून ओळखली जाते कोसी नदी. हे इथे येऊन गंगेला भेटते. म्हणजे हे क्षेत्र सगळं क्षेत्र गंगा नदीच्या पुढे येते. A to Z. लक्षात ठेवा. पाहिजे बरोबर. कोसी नदी असेल, घागरा नदी असेल, घागरा नदी येऊन भेटते. गंगेच्या उपनद्या कुठल्या आहेत? लक्षात ठेवा बरोबर. बरोबर आहे, समजून आलं. त्यानंतर हे यमुनेला जिकडे येऊन सिंध, केन, बेटवा, यमुनेच्या उपनद्या सिंध, केन, बेटवा, चंबळ या नद्या यमुनेच्या उपनद्या त्या येऊन भेटतात. म्हणजे या सगळ्या यमुनेच्या उपनद्या. आणि यमुना कोणाची उपनदी? गंगेची उपनदी. म्हणजे यमुनेच्या उपनद्या म्हणजे गंगेच्याच उपनद्या. गंगेच्या उपनद्या म्हणजेच गंगेचं खोरं. गंगेचं खोरं इथपर्यंत येऊन टेपलंय. या अरवली पर्वतरांगेपर्यंत गंगेचं खोरं आहे. अरवली पर्वतरांगेपर्यंत गंगेचं खोरं आहे. अरवली ते इकडे विंध्यपर्यंत. अरवली ते विंध्यपर्यंत गंगेचं खोरं आहे. कोणाचं खोरं? नर्मदेपर्यंत म्हटलं तरी चालेल. विंध्य सोडून नर्मदापर्यंत. कुठपर्यंत? नर्मदा नदीपर्यंत. विंध्यच्या खालची नर्मदा येथपर्यंत जे आहे ते पूर्ण काय आहे? गंगा नदीचंच खोरं आहे. त्या पलीकडे जाऊन इकडे अशी दामोदर नदी उगम पावते. कुठली नदी? दामोदर नदी. या भागात जवळपास उगम पावते. दामोदर नदी इथे जाऊन इकडे मार्गक्रमण करते. इथे जाऊन एका नदीला भेटते. तिचं नाव आहे उघडी. कुठली? काय होई? उघडी.
गंगेची प्रमुख महत्वपूर्ण वितरिका आहे. वितरिका म्हणजे सांगितलं होतं मी तुम्हाला, ह्या जे पिऊन मेट्रो आल्या ह्या काय होय, उपनद्या होय. लक्षात येत आहे. आता या गंगा नदीचे दोन भाग झाले इथून. आता दोन नाही, लय होत असतात. का होतात? आपण पाहिलं की जेव्हा नदीचा प्रवाह वेगवान असतो तेव्हा काय निर्माण होते, त्या पलीकडे अजून जाऊन कोकणातील नद्या काय निर्माण करतात, व्हेरी गुड. म्हणजे जर नदीचा प्रवाह वेगवान असेल तर खाड्या निर्माण होतात. नदीचा वेग खूप संत असेल तर मग वितरिका निर्माण होतात. नदीचा वेग दोन्हीही कारण लक्षात ठेवायचे. नदीचा वेग वेगवान असेल, त्याच्या प्रवाहाचा वेग वेगवान असेल तर मग खाड्या निर्माण होतात. खाड्या निर्माण होतात समुद्र किनाऱ्यावर. आणि जर खूपच संत असेल तर मग वितरिका निर्माण होतात. आणि गंगा नदीचं वैशिष्ट्य आहे की ते स्वतःच्या भोवती समुद्राला भेटत असताना पूर्णचा पूर्ण एकत्रित प्रवाह समुद्राला भेटत नाही, तर ती स्वतःच्या वितरिका तयार करते. गाळाचं मैदान असल्या कारणाने पाणी पुढे जाऊ शकत नाही, म्हणून जिथून रस्ता भेटला तिथून ते निघण्याचे प्रयत्न करते, वितरिका तयार करते, मग बंगालच्या उपसागराला जाऊन भेटते. आणि तशाच प्रकारची महत्वपूर्ण तिची वितरिका आहे हुगडी. कोणची आहे? महत्वपूर्ण आहे. बाबूरे पाहिजा बरोबर. हुगडी अत्यंत महत्वपूर्ण आहे. कोलकात्याच्या दृष्टिकोनातून, पश्चिम बंगालच्या दृष्टिकोनातून, खनिज साठ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्या हुगडीला इकडून जाऊन मग दामोदर नदी भेटते. म्हणजे दामोदर हे गंगेचीच उपनदी होय. दामोदर कोणाची उपनदी आहे? गंगेची. आता इथून दोन प्रवाह झाल्यानंतर एक प्रवाह बांगलादेशमध्ये प्रवेश करते आणि हुगडी हे डायरेक्ट जाऊन बंगालच्या उपसागराला भेटते. पाहिजे बरोबर, डायरेक्ट ठेवा. एक प्रवाह या गंगेचा बांगलादेशमध्ये जाते आणि एक प्रवाह डायरेक्ट भारतातूनच कोणाला जाऊन भेटते? बंगालच्या उपसागराला जाऊन भेटते. हे सर्व गंगा नदी. हे गंगा नदीचं एवढं मोठं क्षेत्र आहे. गंगा नदीचं इथून ते इथपर्यंत जवळपास. लक्षात येत आहे काय? हे गंगा नदीच्या उपनद्या आणि गंगा नदी कशा प्रकारे मार्गक्रमण करत चालली ते लक्षात. आता गंगा नदीचा मार्गक्रमण कुठल्या दिशेकडून कुठल्या दिशेकडे आहे? सामान्यतः जर आपण लक्षात घेतलं पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे, परंतु उपदिशा जर लक्षात घेतल्या तर मग वायव्येकडून नक्की आग्नेयेकडे आहे. म्हणजे या प्रदेशाचं उतारे कुठे असेल? वायव्येकडून आग्नेयेकडेच आहे. आता या सर्व गोष्टीवरून काय लक्षात येईल तुम्हाला? रुंदी कुठे आहे? पश्चिमेकडे जास्त आहे की पूर्वेकडे जास्त आहे? संकल्पना क्लिअर करून घ्यायच्या पटकन. रुंदी कुणीकडे जास्त आहे, इकडे की इकडे? हा रुंद आहे आणि हा अरुंद आहे. नक्की पाहिजे बरोबर. हा पश्चिमेकडे विभाग रुंद आहे आणि हा भाग अरुंद आहे. म्हणजे गंगेच्या मैदानात आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असताना रुंदी वाढत जाते. काय होत जाते? पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असताना त्या प्रदेशाची रुंदी काय होत जाते? वाढत जाते. आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना रुंदी कमी होत जाते. लक्षात ठेवा. म्हणून हा जो भाग आहे या भागात महत्वपूर्ण शहरे आणि महत्वाची म्हणजे सर्वात जास्त लोकसंख्येची शहरे आढळून येतात. फॉर एक्झाम्पल उत्तर प्रदेश सर्वात जास्त लोकसंख्या आहे भारतात, सर्वात जास्त लोकसंख्येचं राज्य. कारण समजलेच पाहिजे, एक्सप्लेन करताच आले पाहिजे कारण की असं का असेल नेमकं. कारण प्रत्येक गोष्टीच्या मागे काय असते? कारण असते, सिद्धांत आहे. प्रतीत्य समुत्पाद. कारण कुठल्याच गोष्टीच्या शिवाय कारणाशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही. प्रत्येक गोष्टीच्या मागे काय असते? रिझन. प्रत्येक गोष्टीच्या मागे रिझन असते. कारणाशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही. म्हणून समजलं पाहिजे की इथेच काहून भारतात काय हे एकमेव ठिकाण आहे तिथेच लोकसंख्या का असावी? कारण काय? आता पहिली महत्त्वाची गोष्ट काही एवढा काही चांगला प्रदेश असावा किंवा मग उद्योगधंद्याच्या दृष्टिकोनात आहे, पण एवढा नाही ना. महाराष्ट्र एवढा आहे काय? मग काय आले असते उत्तर प्रदेशचे लोक महाराष्ट्रात मरायले? बरोबर आहे की नाही? समजत आहे की तुम्हाला काय म्हणतो आम्ही? मग काय लोकसंख्या? कारण की हा प्रदेश सुपीक आहे. हा प्रदेश काय? सुपीक आहे. इथले लोक उपाशी राहत नाहीत, काळजी करू नका. त्याचा आहे धंदा चालू जे आहे, काही प्रश्न नाही. म्हणून इथे लोकसंख्या एकवटलेली आहे. हा प्रदेश हवामानाच्या दृष्टिकोनातून असेल, पर्जन्याच्या दृष्टिकोनातून असेल, तापमानाच्या दृष्टिकोनातून असेल, पिकांच्या दृष्टिकोनातून असेल, जमिनीच्या दृष्टिकोनातून असेल, प्रदेशाच्या दृष्टिकोनातून असेल, सर्व गोष्टीच्या बाबतीत सर्व भारतापेक्षा बेटर आहे. सर्व भारतापेक्षा बेटर आहे. हा पूर्णचा पूर्ण मैदान आहे. इकडे इकडे आढळणार नाही. पूर्ण सुपीक भाग आहे. पाण्याची मुबलक प्रमाणात उपलब्धता आहे. धरणं असतील, नद्यांचं पाणी असेल, पर्जन्य जेवढं पाहिजे तेवढंच आहे. असं ऐकलं काही ते मोठे मोठे एकदम मोठे मोठे पूर आले, लोक वाहून गेले. हा थोडंसं इकडे गेले तुम्ही दिल्लीमध्ये तर होऊ शकतं. थोडंसं इकडे गेले बिहारमध्ये तर होऊ शकतं. पश्चिम बंगालमध्ये गेले तर होऊ शकतं. हा मधातला भाग असा आहे की इथे जास्त प्रमाणात विघ्न, जास्त प्रमाणात
नैसर्गिक आपत्ती अशा घटना घडत नाही, म्हणून हा प्रदेश अत्यंत महत्त्वाचा. कारण पूर्णची पूर्ण गाळाची जमीन आहे. पूर्णची पूर्ण काय आहे? रुंदी कुणीकडून कुणीकडे कमी होत जाते पाहिलं, उंची कुणीकडून कुणीकडे कमी होत जाते. आता ते तर समजलंच पाहिजे ना, उतार जिकडे आहे समजलं पाहिजे की उतार इकडे आहे, इकडली उंची कमी असेल, इकडली उंची जास्त असेल, इकडली उंची लय कमी आहे, काढतीच न बघू, समजत आहे काय. आणि हे उंची थोड्याफार प्रमाणात जास्त आहे. आता अरवली पर्वताच्या इकडला उतार हा इकडे आहे आणि अरवली पर्वताच्या इकडला उतार हा इकडे आहे, बरोबर आहे की. मधातला भाग अरवली पर्वताचा काय उंच आहे, आणि जो भाग उंचवट असते त्यालाच पर्वत म्हणतात. पर्वताची वेगळी काही संकल्पना नाहीये. जो भाग इतर प्रदेशांपैकी उंच असते त्यालाच पर्वतरांग म्हटलं जाते. पर्वतरांग म्हणजे अशी काही भित्तोडी असते बांधलेली, अशा भिता आहेत बघ घरासारख्या बांधलेल्या, आणि एकसारखा असा उभाही दिसत नाही आपल्याला पर्वताच्या खाली, बरोबर बाबा असं नसते. थोडस असा प्रदेश असते, काही काही स्टेपने वाढत जाणारा प्रदेश असतो. इट्स कॉल्ड पर्वतरांग. त्या पर्वतावर काय लोक राहत नाही, काय का आहे की नाही. 5 गणीचं पठार पाहिलं की नाही आपण, टेबल लॅस ऑफ इंडिया आहे की नाही, ते तो सह्याद्रीवर आहे ना, सह्याद्रीच्या शिंड्यावर. मग कसं काय मग असं जर असतं तर मग बांधले झाले तिथं असतं का पठार, असतं पठार. पण तो तसा प्रदेश नसते ना, प्रदेशात थोडी 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 उंची वाढत जात. लक्षात येत आहे काय म्हणतो मी तुम्हाला, पद्धतशीर पाहिजे. हा पूर्णचा पूर्ण प्रदेश उतार कुणीकडून कुणीकडे वाढत जाईल, कमी होत जाईल, म्हणजेच नद्यांचे प्रवाह कशा प्रकारचे असतील ते समजलं पाहिजे. लक्षात येत आहे. आता हा जो प्रदेश आहे हा पूर्णचा पूर्ण प्रदेश. या प्रदेशाची एकूण लांबी जर आपण विचारात घेतली तर 1050 किलोमीटर. किती? 1050 किलोमीटर. या गंगेच्या मैदानाची लांबी 1050 किलोमीटर आहे. किती आहे? आता याच्यापैकी रुंदी इकडली जास्त असेल, इकडली थोड्याफार प्रमाणात कमी असेल रुंदी. लक्षात येत आहे काय म्हणतो पाहिजे बरोबर. आता या प्रदेशाची दक्षिण सीमा जी आहे विंध्य पर्वतरांग किंवा नर्मदा नदीने एक वेगवेगळी केलेली आहे, हे लक्षात ठेवलं चालेल. इकडली जे आहे मर्यादा ती अरवली पर्वत किंवा यमुना नदी म्हणा, काही प्रॉब्लेम होणार नाही. यमुना नदी इकडे जर आलो आपण तर बांगलादेश तर काही प्रश्नच नाही, वरती तर हिमालय आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आता काय, हा प्रदेश असा एकत्रित होता काही कालखंडापूर्वी. हा जो प्रदेश आहे हे मधात असं काही नव्हतं. जर पाकिस्तान नसतं तर मग हा पूर्ण प्रदेश आपला नसता. जर भारताची फाळणी झाली नसती, 1947 ले भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला नसता, मग बांगलादेश आपल्या भारतात असता ना. कारण हे दुसरं पाकिस्तान होय ना, माहित नाही का तुम्हाला. जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा मुस्लिम बहुल 2 राज्य 2 प्रदेश होते. एक हे पाकिस्तान आणि हे होते एक हे पाकिस्तान. पाहिजा नंतर मग याचे भांडण होऊ लागले कायच्या दृष्टिकोनातून. आता काय होत होतं ना, हे 2 प्रदेश पाकिस्तान होते फाळणी झाली, पण आता येथूनच सगळं चालायचं या राजधानीतून. या थोडासा कमी प्रदेश होता. मग इकडले लोक याच्यावर अन्याय करायचे. अन्याय म्हणजे इकडे घडणाऱ्या गोष्टी इकडे पर्यंत पोहोचत नसतील किंवा काही. बरं भारत एवढा पहिल्यापासून सपोर्ट करणारा केलंय, भारतानं मदतून रस्ता टाकू दिला बाबा इकडून इकडे जायला. ग्रँड ट्रंक रोड हे इथून इथं जा करा, काय आम्ही तुमच्या मदत येत नाही. एवढा समजदार तरी भामटेपणा द्यायचा आहे की नाही. मग हे लोक याच्यावर अत्याचार करू लागले. मग अत्याचार करू लागले तर मग भारताने त्याच्यात मध्यस्थी केली आणि याला मग बांगलादेश म्हणून दुसरा देश म्हणून स्थापना झाली त्या बांगलादेशची. नाही तर तो पाकिस्तान होता. तो काय होता? हे पाकिस्तानचाच भाग होता. हे पाकिस्तान जे आहे त्याचाच हा भाग होता. फक्त मुस्लिम बहुल होतं म्हणून हे एक प्रदेश आणि हा एक प्रदेश असा वेगवेगळा करण्यात आला होता भारतात. जर ते झालं नसतं तर हा भारताचाच एक प्रदेश असता, म्हणजे बांगलादेश भारताचाच एक प्रदेश असता, बरोबर आहे की नाही. हे झाल्यामुळे मग आता पूर्वीय मैदान तयार झालं. हे झाल्यामुळे काय झालं लक्षात येईल तुमच्या काय म्हणतो मी. आता इथपर्यंत आपण पाहिलं की पूर्ण गंगा नदीचं खोरं आहे. आता इथपर्यंत आपल्याला दिसून राहिलं की बाबा हे इकडे बंगालचा उपसागर आहे, पण हे दिसून राहिलं तसं नाहीये. जवळपास इथून 380 किलोमीटर आतमध्ये, किती किलोमीटर आतमध्ये? 380 किलोमीटर आतमध्ये या प्रदेशात, फक्त भारताचा जर विचार केला तर या प्रदेशात 380 किलोमीटर आतमध्ये गंगेच्या नदीने वाहून आणलेला गाळ साचलेला समुद्रात, आणि गाळ साचून तिथे समुद्राच्या आतमध्ये 380 किलोमीटर आतमध्ये मैदान तयार झाले आणि इट्स कॉल्ड त्रिभुज प्रदेश.
इट्स कॉल. किती आहे समुद्रात आतमध्ये? 380 किलोमीटर पूर्णपणे गाळापासून बनलेला सुपीक प्रदेश आहे. ह्या दुसरा भाग आहे आता मध्यवर्ती मैदानाचा. आणि नंतर आहे तिसरा भाग पूर्वीय पठार. हे वय पूर्वीय पठार पूर्णपणे आसाम. आता हे जे पूर्वीय पठार आहे, जसं आपण हे मध्यवर्ती पठार पाहिलं आपण गंगेचं मैदान, गंगापासून तयार झालं. हे जे पठार आहे हे पूर्णचं पूर्ण ब्रह्मपुत्रापासून. कोणापासून? भारतातील सर्वात मोठी नदी ब्रह्मपुत्रा. लक्षात ठेवा बरोबर. ठीक आहे. आता याची एकूण लांबी पाहिली आपण 1050 किलोमीटर. याची किती असावी लांबी? वाटते तसं नाही ना. किती असावी लांबी? नाही, या पठाराची लांबी पाहिजे आपल्याला. आसामच्या पठाराची किंवा पूर्वीय पठाराची लांबी पाहिजे. गंगा नदीची नाही पाहिजे, ब्रह्मपुत्रा नदीची नाही पाहिजे. या पठाराची लांबी पाहिजे आणि पठाराची रुंदी पाहिजे. बर पाहू टेन्शन नका. पहिले गंगेच्या मैदानाकडे लक्ष. गंगेच्या मैदानाची एकूण लांबी किती? 1050 किलोमीटर. किती आहे? उत्तर कुणीकडे आहे ते समजलं. गंगा नदी येथून कशा प्रकारे मार्गक्रमण करते आणि कुठल्या नद्यांपासून तयार झालेली आहे हे पाहायचा बरोबर. हा बरोबर आहे. पाहायचा बरोबर. ठीक आहे. आणि गंगा नदीला कुठल्या दिशेकडून कुठल्या नद्या येऊन भेटतात विचारतात पेपरला. उत्तरेकडून येऊन भेटणाऱ्या नद्या, दक्षिणेकडून येऊन भेटणाऱ्या नद्या विचारलं जाते पेपरला. बाकी कन्सेप्ट क्लिअर झाले की लोकसंख्या काय आहे, किती आहे, खोरेने किती व्यापलेलं आहे, नदीने किती व्यापलेलं आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे. किती राज्यामधून वाहते कन्सेप्ट क्लिअर आहे, नक्की क्लिअर आहे. ओके. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, हा प्रदेश शिकण्याच्या अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट की आता पाहिजे आपल्याला गंगा नदीच्या काठावरील सर्वात महत्त्वपूर्ण शहर. काय पाहिजे? महत्त्वपूर्ण शहर. मग एक अलाहाबाद तर आहे साहेब, बरोबर आहे की नाही. त्यानंतर आहे पाटणा बिहार. कुठला आहे? पाटणा बिहार. आणखी एक महत्वाची नदी राहिली शोण नदी. कुठली नदी? शोण नदी येऊन भेटते इकडे पाटणा बिहारला. ओके. आता पाटणा बिहार, पाटणा हे शहर आलं. हुगडी ठिकाण आहे. हुगडी काय आहे? ठिकाणच आहे. कोलकाता आहे काय? हो, हुगडीच्या किनारी आहे कोलकाता. पाहिजा कोलकाता कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे? तर हुगडीच्या. हुगडी कोणाची मग वितरी काय आहे? तर मग गंगेची. म्हणजे इनडायरेक्टली कोणाच्या काठावर आहे? गंगेच्या. त्यानंतर आपण इकडे पाहिलं सुरुवातीलेच हरिद्वार, त्यानंतर मथुरा, त्यानंतर काय मथुरा असेल, कानपूर असेल, महत्वपूर्ण शहर आग्रा असेल, आग्रा आहे, मिर्जापूर असेल, बरोबर आहे की. आणखी कोणते कोणते महत्वपूर्ण शहर? गया असेल बिहार मधलं, गया, बोध गया. आणखी वाराणसी आहे महत्वपूर्ण शहर, मुर्शिदाबाद, बरोबर आहे की नाही. आहे भरपूर महत्वपूर्ण काय काय ते लक्षात ठेवायचं. गया विचारलं जाईल पेपरला, विचारलेलं आहे पेपरला. पाटणा विचारलं जाईल पेपरला. जे महत्वपूर्ण शहर आहे तेच आपल्याला विचारले जाते. आता यमुना नदीचा उगम हा यमुनोत्रीत होते. कुठे? जसं गंगेचा गंगोत्री म्हणता की तुम्ही, तसं यमुनाचा यमुनोत्री कुठे होते? हिमालयातच होते. यमुनोत्रीमध्ये उगम होते. ते उत्तराखंड मधून इकडे हिमाचल प्रदेशातून पुढे इकडे येते, दिल्लीमध्ये प्रवेश करते. दिल्लीमधली सर्वात महत्वपूर्ण नदी आहे यमुना. आणि दिल्ली कशाच्या काठावर वसलेलं असेल किंवा दिल्ली हा जो काही केंद्रशासित प्रदेशात कोणत्या नदीकाठी आहे तर मग म्हटलं जाते यमुनेच्या. लक्षात ठेवा यमुना. आणि इकडून मग ते दिल्लीमधून इकडे मार्गक्रमण करते, इकडे जाऊन उत्तर प्रदेश, अलाहाबाद, उत्तर प्रदेश. अलाहाबादचं नाव अलाहाबादच आहे की प्रयागराज झाला आता? समजलं पाहिजे की नाही, माहीत असलं पाहिजे ना. करंट अफेअरचा प्रश्न आहे. अलाहाबादचं नाव बदलून काय करण्यात आलं? प्रयागराज. काही बदललं नाही, प्रयागच आहे त्याचं नाव. ऑलरेडीच प्रयाग आहे. प्रयागच म्हटलं जाते त्याला. अलाहाबाद हे पुस्तकी नाव आहे, त्याला प्रयागच म्हटलं जाते. कोणी बदल केला नाही. डोक्यावर उचलून डोक्यावर घ्यायचे काम कमी करा, समजून घ्या, अभ्यास करा. त्याचं नाव प्रयागच आहे ऑलरेडी. बदल केला असं काही.
फक्त काय केलं बदल की पुस्तकात अलाहाबादच्या ठिकाणी प्रयागराज केलं, झालं, दुसरं काही. त्याला ऑलरेडीच प्रयाग म्हणतात. ऐतिहासिक दृष्टिकोनातून प्रयागच म्हटलं जाते. जसं इथे आहे रुद्रप्रयाग, देवप्रयाग, तसा तो प्रदेशच प्रयागचा आहे पुढे. लक्षात येऊ राहिलं का तुमच्या? काय म्हणत मी तुम्हाला? मग अलाहाबाद, इलाहाबाद असं म्हटलं जाते. अलाहाबाद कशावरून ठेवलंय नाव? अलाहाबाद कशावरून ठेवलं नाव आहे? शोध जा. अलाहाबाद नाव समजलं पाहिजे, कोण ठेवलं, कसं ठेवलं. तसं तर नाव त्याचं मूळ प्रयाग आहे आणि प्रयागच म्हटलं पाहिजे. नक्कीच काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. शहराचे नाव बदलावं की काही बदलावं, आपल्याला काही घेतलेलं नाही. भारताचं नाव बदलून टाका, आपल्याला काय प्रॉब्लेम. फक्त ते बदलू शकत नाही. भारताचं नाव नाही बदलू शकत, शहराचे नाव बदलू शकतो. भारताचं नाव बदलण्यासाठी मोठी घटना दुरुस्ती करायची आहे आणि ते काही कामच नाही ना, जे आहे ते राईट. लक्षात समजलं का तुम्हाला? अलाहाबाद हे जे महत्वपूर्ण शहर आहे गंगा नदीच्या काठी वसलेले आहे. महत्वपूर्ण शहर, महत्वपूर्ण जेवढे शहर तेवढे. आता गंगा नदीला दक्षिणेकडून येऊन भेटणाऱ्या नद्या मी तुम्हाला सांगितलंय की बनास कशाची नदी? चंबळची. आणि चंबळ कशाची नदी? यमुनेची. म्हणजे इकडून यमुना येऊन भेटते. सिंध असेल, सिंध नदी, हा सिंध, सिंधू नाही, सिंध. काय नदी? सिंध असेल. शोण असेल, कुठली असेल? शोण. दामोदर असेल, सिंध, शोण, दामोदर, यमुना. यमुनाच्या जर उपनद्या म्हटलं तर सिंध, केन, चंबळ, बेटवा या नद्या यमुनेच्या उपनद्या आहेत. बनास ही कोणाची आहे? चंबळची उपनदी आहे. बरोबर, नद्या लक्षात आल्या. हे दक्षिणेकडून येऊन भेटतात. उत्तरेकडून कोसी असेल, गंडक असेल, घागरा असेल, या नद्या येऊन भेटतात. रामगंगा असेल, रामगंगा, या सर्व नद्या उत्तरेकडून येऊन भेटतात आणि या दिशेने येऊन भेटणाऱ्या नद्या म्हटलं तर खालच्या. लक्षात डाव्या हातावरून विचारतील, उजव्या हातावरून विचारतील किंवा मग डायरेक्ट दक्षिणेकडून उत्तरेकडून विचारतील. आता गंगेची डावा हात कोणता? हा नक्की गंगा इकडे चालली ना बा, हा उजवा आहे ना. हो, हा उजवा आहे. उजव्या हाताने येऊन भेटणाऱ्या खालच्या सगळ्यामध्ये आणि डाव्या हाताने येऊन भेटणाऱ्या या वरच्या सगळ्या. आता वरच्या यासाठी महत्वपूर्ण नाही, जास्त पेपरमध्ये यासाठी विचारलं जात नाही की या सर्वच्या सर्व नद्या नेपाळमधून उगम पावणार आहेत. कुठून उगम पावणार आहेत? महत्वाचे आहेत, महत्वाचे नाही असं वाहन नाही, पण कमी प्रदेशात, भारतात कमी प्रदेशात वाहन आहे त्यांचं, कमी प्रदेशात वाहतात. आता यापैकी जे महत्वाची नदी आहे कोसी. कुठली नदी? कोसी. हे कोसी जी नदी आहे, या कोसी नदीला बिहारचं दुःखाश्रू म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? दुःखाश्रू. हे नदी पात्र बदलवते. पात्र बदलायचा शौक आहे या नदीला. जसा आपल्या लोकांना असते तंबाखू, पुड्या, तसा पात्र बदलायचा शौक आहे या कोसी नदीले. पात्रच बदलवते बिचारे. इकडून वाया तशी ते कधी इकडे होईन सांगता येत नाही. आणि पूर मोठ्या प्रमाणात येतात. कोसी नदीला मोठ्या प्रमाणात पूर येतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी, वित्त हानी, जीवहानी मोठ्या प्रमाणात बिहारमध्ये घडते. त्या कारणाने या कोसी नदीला बिहारचं दुःखाश्रू असं म्हटलं जाते. कोणाचं दुःखाश्रू? बिहारचं दुःखाश्रू. लक्षात ठेवा. आणि ही जी दामोदर पाली आहे, पण या दामोदरला पश्चिम बंगालचं दुःखाश्रू म्हटलं जाते. कोणाचं दुःखाश्रू म्हटलं जाते? आणि ब्रह्मपुत्रेला आसामचं दुःखाश्रू म्हटलं जाते. दुःख अश्रू, दुःखाश्रू. कोसीला बिहारचं दुःखाश्रू, दामोदरला पश्चिम बंगालचं दुःखाश्रू, तर ब्रह्मपुत्रेला आसामचं दुःखाश्रू म्हणून म्हटलं जाते. किंवा त्याला मोठे मोठे पुरे येतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होते. जीवहानी असेल, आर्थिक हानी असेल, वित्त हानी ते असते, किंवा काही वेगळ्या प्रकारच्या आपत्ती असतील त्या नद्यांमुळे येतात. त्या कारणानं त्यांना दुःखाश्रू म्हटलं. पण जीवनवाहिनी आहेत त्याच. दुःखाश्रू जरी असल्या तरी जीवनवाहिनी पण त्याच आहेत. बिकॉज त्यांच्या पाण्याच्या बेसिसवर सिंचन केलं जाते, त्यांच्या पाण्याच्या बेसिसवर पिकं घेतले जातात, त्यांचंच पाणी पिण्यासाठी वापरलं जात असेल. पण हे कोसी अशी आहे, तिच्यावर धरणे बांधताना बांधावा आणि तिचा मार्गच बदलून टाकावा. अरे घ्या रे बा, बरोबर नाही काय? इथे धरण बांधलं, इकडून निवड राहील नदी, ती तिकडेच जाव, तिकडलं धरण झालं वांदी. बरोबर आहे की नाही? सो जमत नाही. लक्षात येते काय म्हणतो मी तुम्हाला? पद्धतशीर समजून घ्या. कुठल्या नद्या कुणीकडून येऊन भेटतात ते समजलं पाहिजे. प्रमुख वितरिका कोणची हे समजलं पाहिजे, आणि वितरिकेची उपनदी कोणची हेही समजलं पाहिजे. अपवादात्मक गोष्टीच पेपरमध्ये आपल्याला ते जास्तीत जास्त विचारते.
ठीक आहे. आणि हुगळी जी आहे हे डायरेक्ट भारतातून बंगालच्या उपसागराला भेटते. तर त्याच्यापैकी एक प्रवाह जो आहे तो बांगलादेशमध्ये प्रवेश करते. आणि हा जो प्रदेश आहे आता हा बांगलादेश मधला, हा भारताचा त्रिभुज प्रदेश, पण हे नदी बांगलादेशमध्येही चालली ना, मग इथेही एक त्रिभुज प्रदेश तयार होतो. हा भारताशी रिलेटेड आहे बिकॉज इकडून येणारी सुवर्णरेखा नदी या त्रिभुज प्रदेशात येते, इकडून येणारी ब्रह्मपुत्रा बांगलादेशमध्ये येते, ते इकडेच प्रवेश करते. म्हणजे हा पूर्णचा पूर्ण त्रिभुज प्रदेश असा एक निर्माण इन्क्लूड विथ बांगलादेश. पण बांगलादेशचे ना आपले संबंध थोडे चांगले आहेत, बरे आहेत. यायला माहित आहे हे मोठे पाजी लोक आहेत. तर बांगलादेश, कारण बांगलादेश निर्मितीत भारताचा हात आहे. बांगलादेशमधल्या लोकांना सपोर्ट करण्यात भारताचा हात आहे मोठ्या प्रमाणात. मध्यस्थी करण्यात नाही, तर मग येईन काही ना काही केलं असतं, मारून टाकलं असतं बिचारे. भारताला भेले ते लोक म्हणून त्याने यायला काही केलं, म्हणून हा बांगलादेश म्हणून अस्तित्वात आला. लक्षात आहे. कारण पूर्ण शासन इथूनच चालत होतं, याच्याकडे कमी लक्ष. ज्या सोयी सुविधा यायला भेटत होत्या त्याने भेटत नव्हत्या, बिकॉज येथून इथे प्रवास करावा लागत होता. सिच्युएशन वाईट होती. जरी भारतानं अर्धी संपत्ती दिली पाकिस्तानला, पैसा लत्ता सगळं त्या प्रदेशाच्या प्रमाणे दिले, तरी ते शक्य नव्हतं इथून इथे सर्व गोष्टी प्राप्त करून घेणं. रस्ता आहे बघा, पण ते जमत नव्हतं. म्हणून यांना सोयी सुविधा खूप कमी भेटत होत्या. मग त्यांचं वेगळं एक सरकार असावं, वेगळं एक शासन असावं, त्यांना सर्व गोष्टी वेगळ्या असाव्या. त्या काळात काही दिवस, काही काल, जवळपास 8-10 वर्ष तो भारतीय रिझर्व्ह बँकने बांगलादेशची बँक म्हणून काम केले. एवढी सर्व मदत. हे स्थापन झाल्यावर बांगलादेशची बँक म्हणून आपल्या आरबीआयने काम केलंय. लक्षात येत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? पद्धतशीर पाहिजे बरोबर, सर्व गोष्टी पद्धतशीर समजल्या पाहिजे. ठीक आहे. आता प्रदेश पाहिला गंगेचा, त्याची लांबी पाहिली, त्याचा उद्धार पाहिला कुणीकडे, उंची कुणीकडे असेल ते पाहिलं. समजलं काय एवढं? नक्की. आता पुढे जाऊन गंगेच्या मैदानाचे 3 भाग आहेत. देर आर 3 पार्ट्स ऑफ, काहीतरी म्हणा नाही येत इंग्लिश, अर्ध मराठी अर्ध इंग्लिश बोलू. आपल्याला काय करावं लागते? आपण काय कोणाच्या घरी जेवायला चाललो, तुझे पाय बरं, आम्हाला जेवढं येते तेवढं बोलतो, संपला विषय. बरोबर आहे की नाही? तर 3 भागामध्ये गंगेचे मैदान विभागलेले आहे. एक म्हटलं तर उगमाकडील मैदान, गंगेचे उगमाकडील मैदान म्हणजे हा भाग. दुसरा भाग आहे गंगेचे मध्य मैदान, हा भाग. आणि तिसरा भाग आहे गंगेचे मुखाकडील मैदान. 3 भाग. गंगेच्या मैदानाचेच 3 भाग आहेत. किती भाग? 3 भाग. आता जे काही उगमाकडील मैदान आहे याचा समावेश पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये होतो. कोणत्या उत्तर प्रदेशमध्ये? उत्तराखंड आहेच आहे, पण इथपर्यंत भाग हा मैदानाचा नाही आहे. जवळपास हरिद्वार पाशी आल्यानंतर मैदान होते. म्हणून या उत्तर प्रदेशचा जो पश्चिम भाग आहे हा एवढ्या भागाचा समावेश गंगेच्या उगमाकडील मैदान. मध्य मैदान, गंगेचं मध्य मैदान जे आहे त्याचा समावेश पूर्ण बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश, पूर्ण बिहार आणि पूर्व, आणि मुखाकडील प्रदेशाचा समावेश पूर्ण पश्चिम बंगाल. अशी विभागणी लक्षात ठेवायची. मुखाकडील मैदान पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य मैदान पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार पूर्ण, आणि मुखाकडील मैदान म्हटलं तर पूर्ण पश्चिम बंगाल. अशा 3 भागात विभागणी झाली पाहिजे. 3 भागात विभागणी झाली पाहिजे, कारण ते शिकताना आपल्याला पद्धतशीर शिकता येते. आता पहिला जो भाग आहे, पहिला भाग आहे मुखाकडील मैदान की उगमाकडील? गंगेचे उगमाकडील मैदान. याची जर आपण लांबी लक्षात घेतली, उगमाकडील मैदानाची लांबी जर लक्षात घेतली, किती असेल? जवळपास आहे 550. किती आहे? काय 550? व्हेरी गुड, किलोमीटर. आणि रुंदी जर विचारात घेतली तर 380 किलोमीटर. किती आहे? 380 किलोमीटर या गंगेच्या उगमाकडील मैदानाची लांबी आणि रुंदी आहे. त्यानंतर गंगेच्या मध्य मैदान, याची लांबी जर म्हटलं तर
600 किलोमीटर. आणि रुंदी म्हटलं तर 380, 350 किती आहे, किंवा 330 म्हटलं तरी चालेल. 330 ते 350 30 लक्षात ठेवा. 330 किलोमीटर हा मध्यम आहे. ठीक आहे. हा जो प्रदेश आहे खूप अरुंद आहे, याची लांबी रुंदीचं काही टेन्शन घेत बसायचं लक्षात. कारण याच्यात काही भाग त्रिभुज प्रदेशात जाते, काही भाग इकडून कटेलच, काही भाग इकडून जंगल आहे मोठ्या प्रमाणात. सो त्याच्या लांबी रुंदीचा सध्या तरी विचार करायचा नाही. लक्षात येते. आता हे दोन्ही प्रदेश आहे यांचा उतार जसा गंगेच्या पूर्ण मैदानाचा उतार आहे तसाच उतार असेल, तसाच उतार असेल. आता वैशिष्ट्य काय, वेगवेगळे का भाग केले, 3 भाग का वेगळे केले, तर गंगेचं उगमाकडील मैदान आहे हे कमी थोड्या प्रमाणात सुपीक आहे. काय ते सांगतो. गंगेचं मध्य मैदान आहे सर्वात जास्त सुपीक आहे, सर्वात जास्त. आणि गंगेचं मुखाकडील मैदान आहे हे त्याच्यापेक्षा सुपीक आहे, म्हणून 3 भाग केले. सुपीकतेनुसार मग पिकं बदलतील, सुपीकतेनुसार वृक्ष बदलील. सुपीकता बदलते म्हणजे पर्जन्य बदललेलं असेल, पर्जन्य नाही तर सुपीकता कुठून आली, मरेल. सुपीकता आहे म्हणजे मृदा चांगली आहे, मृदा चांगली आहे म्हणजे खनिज आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून हे 3 भाग तयार करण्यात आले. लक्षात ठेवा, पद्धतशीर लक्षात येऊ लागलं तुमच्या. काय म्हणतो मी तुम्हाला, 3 भाग वेगवेगळे करण्यात आले. आता त्याच्यापैकी गंगेचं उगमाकडील जे मैदान आहे, गंगेचं उगमाकडील मैदान, या भागाचे 4 भाग लक्षात ठेवावे लागतात, पेपरमध्ये येतात. एक आहे भाबर, भाबर नाही, शेखच्या पुस्तकात आहे भाबर, बर नाही, भर, 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 भरितातला भ, भरीत वाघ्याचं भरीत, भरितातला भ, आणि रसातला र, आंब्याच्या रसात. आवडते का दोन्ही तुम्हाला, भरीत आणि आंब्याचा रस दोन्ही नाही आवडत, मग वितरिकेत जा जीव द्या. असो. सो भर, भा भर, पहिला भाग काय आहे, भाबर, सांगतोय संकल्पना कशी आहे. दुसरा भाग आहे तराई, सिक्वेन्स सांगत आहोत, तराई. तिसरा भाग आहे बागर की काय की भांगर, भांगर. नंतर काय, बागर बिगर नाही, ते राजस्थानचं बागर घालसान काय इकडे, खादर, खादर, खादर नाही रे, खादर, केच. 4 गोष्टी आहेत, 4 संकल्पना आहे, पद्धतशीर समजल्या पाहिजे. एक म्हटलं तर भाबर, दुसरी म्हटलं तर तराई, तिसरी म्हटलं तर भांगर, चौथी म्हटलं तर खादर. हा क्रम शिवालिक पर्वतरांगाच्या पायथ्यापासून किंवा मग गंगा नदी इकडून इकडे जशी मार्गक्रमण करते, हा सिक्वेन्सने क्रम आहे. सिक्वेन्सने सर्वात उत्तरेकडील म्हणजे शिवालिक पर्वतरांगाच्या पायथ्याशीचा जो प्रदेश आहे त्याला म्हणतात भाबर. भाबर प्रदेश म्हणजे दगड, गोटे, वाळू जे नद्यांनी वाहून आणलेले ते साचतात. मोठे मोठे दगड, वाळू असेल, खडक असेल, हे येऊन या भागात साचलेले असतात. त्या भागाला म्हणतात भाबर. काय म्हणतात, शेती योग्य असेल काय, दगड गोटे जाय, रेती जाय सगळी, तर मग शेती योग्य असेल काय, नाही, कमी सुपीक आहे थोडा. आता येऊ पुढे तराई. आता त्याच्याच खालचा भाग तराई. आता तिकडून वाहून येणाऱ्या नद्या काय होणार आहे, दगड गोट्यात पाणी मुरणार आहे. आपल्याला रेती जर टाकली, रेती खाली जर ठेवली, गोटे बिटे त्याच्यात पाणी टाकून दिसते का पाणी, नाही दिसत, त्याच्या आतमध्ये असते की पाणी. मग या दगड गोट्याच्या भागात पाणी मुरते, मुरून ते इथपर्यंत येते. आणि आता पाणी न दिसल्या कारणाने इथे होते दलदलीचा प्रदेश तयार. काय तयार होते, कारण पाणी लुप्त होते, जमिनीच्या आतमध्ये येते, दगड गोट्याच्या आतमध्ये असते. त्या भागाला दलदलीच्या भागाला म्हणतात तराईचा प्रदेश. कोणता प्रदेश. आता ठीक आहे, आता दगड गोटे बंद झाले, आता पाणी वरती येणार आहे, नदी प्रवाहात जाऊन भेटणार आहे. आता पाहिजे ह्या 2 संकल्पना वेगळ्या समजून घ्याव्या. ठीक आहे. आता हे एक नदी प्रवाह आहे, हा चाललाय, याला पूर आला, याला काय आला, आणि पुराबरोबर गाळ आणलाय नदीनं. आता तो गाळ इथे साचला, बरोबर आहे की नाही, गाळ साचला. हे पहिल्या वर्षीची संकल्पना. पहिल्या वर्षी 2019 मध्ये पूर आला, गाळ इथे साचला. आता 2020 मध्ये पूर आला, आता गाळ परत गाळ आला. आता हा जो नवीन गाळ आला, हा याने मागे लोटणार आहे, जुन्या गाळाला कुठे लोटणार आहे, मागे लोटणार आहे. इथे परत नवीन जमा होईल आणि इथे जुना आहे, राईट. हा जो जुन्या गाळाचा प्रदेश आहे याला म्हणतात भागर. काय म्हणतात,
आणि हा जो नवीन गाळाचा प्रदेश आहे याला म्हणतात, बरोबर आहे की कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. भंगार लक्षात आहे, भंगार समजते तुम्हाला, जुन्या गोष्टी तुटक्या फुटक्या तेच. लक्षात येईल काय. आणि खादर म्हणजे नवीन काळाचा, खादर म्हणजे नवीन काळाचा प्रदेश आणि भाबर म्हणजे जुन्या काळाचा प्रदेश. हा जो भाबर आहे, हा भाबर म्हणजे काय, दगडगोट्याचा प्रदेश, वाळूचा प्रदेश, तरे म्हणजे दलदलीचा प्रदेश, भांगर म्हणजे जुन्या काळाचा प्रदेश आणि खादर म्हणजे हे याच प्रदेशात आढळून येतात. चारही संकल्पना लक्षातच ठेवायच्या, पेपरमध्ये विचारल्या जाते. सर्वात उत्तरेकडील भाग जो असेल त्याला म्हणतात भाबर, त्याच्या दक्षिणेकडील जो असेल त्याला म्हणतात तराई, त्याच्या दक्षिणेकडील असेल त्याला म्हणतात, त्याच्या दक्षिणेकडील असेल त्याला काय म्हणतात, खादर म्हणतात. नदीच्या पात्राजवळ सर्वात जवळ कोणता प्रदेश असते मग, हा असते खादर, नवीन काळाचाच प्रदेश असते. थोडं दूर दूर गेलं तर भांगर सापडेल आपल्याला, जुना गाळ, किंवा खोल गेलं तर आपल्याला भांगर सापडू शकते. गाळावर गाळ, गाळावर गाळ, गाळावर गाळ साचत चाललाय, सगळ्यात खाली त्याचा जो थर असेल तोच होय ना भांगर. लक्षात येते काय म्हणतो, ह्या संकल्पना आहे गंगेच्या उगमाकडील मैदानाकडच्या. आता याच्यापैकी हा जो भांगर आहे हा सुपीक प्रदेश, हा काय खादर नाही आहे सुपीक प्रदेश. बिकॉज नवीन गाळाच्या प्रदेशात ह्युमसचं प्रमाण कमी असते. काय ह्युमस घटक आहे, जमिनीचा सुपीकता वाढवणारा घटक आहे, त्याचं प्रमाण या नवीन काळात कमी असते, पण जुन्या काळात मोठ्या प्रमाणात असते. खादर हे कमी सुपीक आहे, तराई तर बरोबर काही विशेषच नाही, तिथे शेती तर होणारच नाही दलदलीच्या प्रदेशात. आणि भाबरचा तर काही प्रश्नच नाहीये, भाबरचा काही प्रश्न आला काय नाही, हा शूटिंग विटिंगच्याच कामात पडणार. हा दलदली आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा सुपीक आहे, हा सुपीक नाही आहे, ठीक आहे. जरी सुपीक नसला तरी रासायनिक खत वापरून आपण त्याला सुपीक करू शकतो, कारण तो गाळ होईल शेवटी. काय आहे, हा सुपीक होऊ शकते, हा ऑलरेडी सुपीक आहे. इकडे तर शेतीचा काही प्रश्नच नाही दूर दूरपर्यंत. हा भाग जो आहे, हे दोन दोन भाग आहे, हे थोड्याफार प्रमाणात कमी आहे आणि हे दोन भाग जे आहेत ते सर्वात जास्त आहेत. आणि सर्वात जास्त लोकसंख्या आपल्याला आढळून येत असेल, सर्वात जास्त मानवी वस्ती आढळून येत असेल तर याच भागात आढळून, या भागात कमी असते. पहिली महत्वाची गोष्ट सुपीकता नसते, दुसरी महत्वाची गोष्ट पुराचा धोका असते. जेवढे नदीच्या जवळ राहतात तेव्हा पूर येऊ शकते, पण या भागात लोक कमी राहतात, या भागात जास्त राहतात. लक्षात येत आहे काय. या चारही संकल्पना गंगेच्या उगमाकडील मैदानाचे आहे. 550 किलोमीटर लांब आहे, 380 किलोमीटर रुंद आहे. हा चारही संकल्पना आहे. लक्षात येत आहे काय. आता गंगेचं जे मध्य मैदान आहे येथे जुनाच गाळा जास्त मोठ्या प्रमाणात. काय आहे, जुना गाळा म्हणजे पूर्णपणे सुपीक आहे. हा जो भाग आहे हा जास्तीत जास्त प्रमाणात सुपीक आहे. बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश मोठ्या प्रमाणात सुपीक आहे, मोठ्या प्रमाणात सुपीक हा प्रदेश. लक्षात घ्या, समजत आहे काय म्हणतो मी तुम्हाला. कारण गंगा नदीने मोठ्या प्रमाणात येथे गाळ येऊन आणून साचवलेला आहे. ओके, समजत आहे, पाय दाबा, ठीक आहे, लक्षात ठेवा. आता त्या पलीकडे जाऊन पुढचा भाग आहे गंगा नदीचे मुखाकडील मैदान. अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे, अत्यंत महत्वपूर्ण भाग. बिकॉज या भागातील जमीन सुपीक तर आहेच, पण या जमिनीत खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आढळून, अभ्रक असेल, लोह खनिज असेल, दगडी कोळसा असेल, जंगल असेल, झाडांचे प्रमाण जास्त असेल, प्राणी वेगवेगळे असतील, पिकांचं प्रमाण वेगवेगळं असेल, बंगालच्या उपसागरावर येणारे मोसमी वाऱ्याचं प्रमाण असेल, तेथे देणारा पाऊस असेल. लक्षात येत आहे का तुम्हाला काय म्हणतो मी. या सर्व गोष्टीमुळे हा जो भाग आहे एवढा गंगेचे मुखाकडील मैदान, हा प्रदेश आणखी सुपीक झाला, आणखी सुपीक झाला. तेथे वेगवेगळे चांगले पिकं घेतल्या जाऊ शकतात. खनिज मोठ्या प्रमाणात आहे, खनिज आहेत म्हणजे तेथे उद्योगही मोठ्या प्रमाणात आहे. लक्षात येत आहे तुम्हाला काय म्हणतो. पद्धतशीर सर्व लक्षात ठेवा. या तीनही भागापैकी सर्वात जास्त सुपीकता आहे, त्याच्यापेक्षा थोडी सुपीकता कमी. इकडे तर काही घेणदेणच नाही. लक्षात येत आहे, पद्धतशीर पाहिजे. समजलं तुम्हाला या तीन गोष्टी लक्षात येऊ राहिल्या काय, कशा कशा प्रकारे समजू लागलं. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की बंगालच्या उपसागरावरून येणारे मोसमी वाऱ्याचे नैऋत्यच असतात. एक शाखा इकडून येते आणि एक शाखा इकडून येते. अशी भारतात दोन शाखा प्रवेश करतात. नैऋत्य मोसमी वारे शिकलोय आपण. मग इकडून येणारी शाखा इकडे येते पाऊस, इकडून येणारी शाखा इकडून पहिले पावसाला सुरुवात करते, इकडून इकडे जात असताना पावसाचं प्रमाण काय होईल, कमी होत जाईल. बरोबर आहे की नाही.
म्हणजे या गंगेच्या मैदानात पूर्वेकडून पश्चिमेकडे गेलं तर पर्जन्याचं प्रमाण काय होते, आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलो तर व्हेरी गुड जमलं. तसंच तापमान पूर्वेकडून पश्चिमेकडे आलं तर तापमान वाढत जाते, वाढत इकडे वाढवंट आहे, इकडे तापमान जरा जास्त असते, इकडून इकडे गेलं तर कमी होत जाते. सर्व दृष्टिकोनातून हाच भाग महत्वपूर्ण आहे. पर्जन्य पाहिजे तेवढं, पाऊस पाहिजे तेवढा, ऊन पाहिजे तेवढी, तापमान पाहिजे तेवढं, थंडी पाहिजे तेवढी, जेवढं पाहिजे तेवढंच आहे सगळं. जेवढं पाहिजे तेवढंच सर्व आहे. लक्षात येत आहे काय? पद्धतशीर काय. लोकही चांगले 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 म्हणजे सौंदर्य नाही. सौंदर्य आहे म्हटलं तर ठीक आहे तेच आहे. काजोल काजोल माहिती आहे का? काजल नाही रे ते, काजल काजल करतोय का? काजोल. हा, अजय देवगणच्या पत्नी आहेत की नाही काजोल. DDLचे पाहिला नाही का तुम्ही? हो, कोण नाही पाहिला, सगळे आहेत पाहिला. हा, ते होईल तिकडल्यास पश्चिम बंगालच्या. भरपूर सारे लोक आहेत तिकडले, सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत संपन्न आहे. संपत्ती असेल, सौंदर्य असेल, नैसर्गिक संपत्ती असेल, उद्योगधंदे असतील, खनिज असतील, सर्व गोष्टीच्या बाबतीत संपन्न आहे. आणि ललित संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे सर्व गोष्टी आहेत. ललित संस्कृती काय म्हटलं जाते तर जिकडे दुर्गा पूजा मोठ्या प्रमाणात होते, आणि जसा दिवाळी असते की नाही पूर्ण भारतात साजरा करतात, त्याच्यापेक्षा बेस्ट इथे दुर्गा पूजा केली जाते. कधीतरी जा पश्चिम बंगालला फिरायला जासान तर नवरात्रीत जा. लक्षात येईल तुमच्या काय असते सर्वात मोठा हा भाग असेल, बिहू नृत्य असते, बिहू सण होय त्या भागातला आहे, ते शिकूच आपण. दुर्गा पूजा, ललित संस्कृती मोठ्या प्रमाणात. इथल्या लोकांचा आवाज गोड असते. इथलं महत्वपूर्ण खाद्य आहे रसगुल्ला की गुलाबजामुन दोन्ही समजा. तिथलं महत्वपूर्ण खाद्य आहे रसगुल्ला. रसगुल्ला नाही ते रसगुल्ला आहेत. ते थोडेसे कसे ओ आ असे शब्द लावतात, ते चिटकवतात आहे की नाही. तर आवाज त्यांचा गोड असेल. म्हणजे मी मानवी वस्तीच्या बाबतीत बोलत आहोत, मानवी संस्कृतीच्या बाबतीत बोलत आहोत. लक्षात येत आहे? सर्व पद्धतशीर लक्षात ठेवता या सर्व. लक्षात आले का? तीनही भाग नक्की, काही प्रॉब्लेम नाही, तुझी बी नाही, टेन्शनच नाही, काहीच टेन्शन नाही. नक्की नद्या समजल्या, उतार समजला, जायचं पुढे. आता येऊ आपण हवामानाकडे. आता पर्जन्य मी सांगितलंच तुम्हाला, तापमान सांगितलं. फक्त एवढंच की कमीत कमी किती, जास्तीत जास्त किती असावं. आता जसं आपण इकडून या राजस्थान मधून इकडे असं मार्गक्रमण करून आलो, तसं तापमान कमीच होत चाललंय. इथे पाहिलं आपण उन्हाळ्यात तापमान 50 आणि हिवाळ्यात किती 0. इथे आलो होतो आपण, इथे पाहिलं 2, हिवाळ्यात 2%, 2 सेल्सिअस, आणि उन्हाळ्यात 40. आता इकडे आलो आपण, आता इथे 4%, हिवाळ्यात कमीच होत चाललंय. हिवाळ्याचं वाढत जाईल आणि उन्हाळ्याचं 4%. हिवाळ्याचं तापमान किती? 4% नाही ना, डिग्री सेल्सिअस असेल. हा 4. आणि उन्हाळ्याचं किती? 38, 40, त्याच्यापेक्षा नाही, 38, 40 या प्रकारे. लक्षात ठेवा, तापमान जास्तीत जास्त किती, कमीत कमी किती असावं. जास्तीत जास्त असते 40 पर्यंत आणि कमीत कमी असते 4 पर्यंत. जास्तीत जास्त 38 म्हटलं तरी चालेल. वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे दिलं आहे. शालेय पुस्तकांमध्ये 38 आहे म्हणून 38 लक्षात ठेवा. कारण आयोगाचे जेवढे पेपर निघतात ते शालेय पुस्तकांच्या बेसवरच निघतात, हे लक्षात ठेवायचं. समजत आहे काय म्हणत मी तुम्हाला? पर्जन्य. आता येऊन मृदेकडे. आता माहीत आहे पूर्ण प्रदेश आपल्याला सफा माहीत आहे की गाळाच्या मध्ये बसून बनलेला आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन हा जर इकडला जर भाग आपण लक्षात घेतला, तिकडे पर्वतीय थोड्याफार प्रमाणात तांबडी मृदा आढळून येते. कोणती मृदा आढळून येते? तांबडी. कारण पर्वतीय आहे ना थोडासा भाग, तर तांबडी मृदा आढळून येते. तांबडी मृदा फळं झाडासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असते. इकडे जातो आपण तेव्हा तुम्हाला सांगितलं अक्रोड आहे, सेप आहे, बदाम आहे, बरोबर आहे की नाही, हे झाड. आता इथे थोड्याफार प्रमाणात उपमाकडील मैदान जे आहे, गंगेचं उपमाकडील मैदान जे आहे, या भागात थोड्याफार प्रमाणात पर्वतीय तांबडी मृदा आढळून येईल, दगडगोट्यांची मृदा आढळून येईल. बाकी सर्व भाग कोणचा आहे? गाळाच्याच मध्येच आहे. पण इथे जेव्हा येतो आपण, इकडे थोड्याफार प्रमाणात जेव्हा आपण हिमालयाच्या दक्षिणेकडे
थोड्याफार प्रमाणात इथे जांभळी, इथे थोड्याफार प्रमाणात इथे गाळाचीच मृदा आहे, पण इथे थोड्याफार प्रमाणात पर्वतीय मृदा आढळली. आणि या भागात जेव्हा येतो आपण तर या भागात थोड्याफार प्रमाणात जांभळी मृदा आढळली. जिकडे जास्त पाणी असते त्या भागात जांभळी मृदा आढळून येत असते मित्रो. जांभळी, जांभी, हा जांभी म्हणतो, ठीक आहे जांभी. हा बस जांभी मृदा. कोणती मृदा? कायचं प्रमाण जास्त असते याच्यात? पाणी जास्त येते म्हणून होते जांभी, बरोबर आहे. पण प्रमाण कशाचं, कोणत्या खनिजाचं जास्त असते? लोह खनिज. कशाचं असते? आणि बॉक्साईड. आणि कशाचं? पाहिजा वैशिष्ट्य सांगू राहिलो बाबूरे. जांभी मृदेत सगळ्यात जास्त प्रमाण असते लोह खनिजाचं. म्हणून हे हुगळी नदीचं जे खोरं आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे? हुगळी दामोदर कशासाठी प्रसिद्ध आहे? लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. इवन दगडी कोळसा याला त्याच्यात, कारण हुगळी नदीच्या खोऱ्यातच दगडी कोळशाचे मोठे मोठे राणीगंज असेल, दुर्गापूर असेल, पश्चिम बंगाल. लोहपोलाद प्रकल्प आहे, दगडी कोळशाचे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. पहिली दगडी कोळशाची खाण भारतातली राणीगंज पश्चिम बंगाल, मयूरगंज, राणीगंज येथेच आहे. लोह खनिजावर चालणारे मोठे मोठे उद्योग येथे आहेत. लोह खनिजाशी रिलेटेड असणारा जो काही रेल्वे इंजिनचा कारखाना, इंजिनच आहे की डबे आहे? डब्याचे कारखाने वेगळे असतात, इंजिनचे कारखाने वेगळे असतात. रेल्वेचे डबे वेगळ्या कारखान्यात तयार केले जातात, इंजिन वेगळ्या कारखान्यात तयार केले जातात. इथे रेल्वे इंजिनचा कारखाना आहे चित्तरंजन पश्चिम बंगालला, जो लोह खनिजाशी संबंधित आहे. समजत आहे काय म्हणत आम्ही तुम्हाला? हे जांभी मृदा थोड्याफार प्रमाणात, एक काही प्रमाणात पर्वतीय भागात किंवा पर्वतीय भागाच्या पायथ्याशी म्हटलं तिकडे पर्वतीय थोड्याफार प्रमाणात तपकिरी मृदा. ओके. आणि पूर्णचा पूर्ण प्रदेश तर माहितीच आहे, गाळाचा आहे. त्याच्यापैकी काही गाळ जो आहे तो अवसादाच्या कणांनी बनलेला आहे. कशाच्या? अवसाद म्हणजेच गाळ. अवसाद म्हणजे केर, कचरा, काडी पुढे येतात तरी गाळात. कचरा असेल, कापड, अदर काही कचरा असेल त्याला अवसाद म्हणतात. अवसाद म्हणजे केर, कचरा. मग गाळात नदीत वाहून येते तर काय फक्त गाळाच येते का? नाही, त्याच्यात कचरा विचरा सर्वच गोष्टी येते, त्याला म्हणतात अवसाद. आणि तो भाग असतो सुपीक. तो भाग काय असते? अवसादाचा भाग सुपीक असते. गाळाचा तर असतेच, पण ज्या गाळात जास्तीत जास्त प्रमाणात अदर गोष्टी इन्क्लूड आहेत, खतासारख्या काम करतात. कशासारखं काम करते? खत. जसं आपण सेंद्रिय खत टाकतो शेतात, शेणाचं खत असेल, जनावरांपासून बकऱ्यांचं खत असेल, वेगळं कोणतं एक सेंद्रिय खत जे आपण टाकतो, तशा प्रकारचं ते अवसाद काम करतात. आणि त्या अवसादाच्या कणापासून बनलेली जास्त प्रमाणात या भागात गाळाची मृदा आढळून येते, जे सुपीक असते अत्यंत. लक्षात आहे? आणि काही आहे ते नवीन गाळाचे असते, त्याच्यात ह्युमसचं प्रमाण कमी असते. आणि ह्युमस हे जे अवसाद असतात त्याच्यापासून तयार असतात. लक्षात येत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? हे जे नवीन गाळाची मृदा असते, नवीन गाळाची जी मृदा असते त्याच्यात, नवीन गाळाच्या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण काय असते? कमी असते. काय असते? आणि हे भांगर जुन्या गाळाचे ह्युमसचं प्रमाण जास्त असते. ओके. आता हे भांगर जे आहे हे अल्कली युक्त असते. कोणती युक्त? म्हणजे आम्लारी काय? पाहिजा बरोबर, शोध जा. आणि हे जे नवीन गाळाचे असते ते आम्लयुक्त असते. कोणता युक्त? आम्लयुक्त. बरं, ते विज्ञानात पाहू, त्याचे काय परिणाम होतात ते पाहू, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. फक्त आला विषय म्हणून तो काढलायचा, ठीक आहे? लक्षात ठेवा पद्धतशीर. तर एवढं जरी लक्षात ठेवलं की याच्यात ह्युमसचं प्रमाण जास्त असते, याच्यात ह्युमसचं प्रमाण कमी असते तरी भरपूर आहे. काही टेन्शन घेत बसू नका. हे वय मृदा, हे काय वय? मृदा नाही, मृदा. मृदा मृदा म्हणजे मृदेमध्ये फरक आहे ना, बरोबर आहे की नाही? शब्द असले पाहिजे, शब्द असले पाहिजे. शब्दाकडे लक्ष द्यायचं भाऊ, शब्दाकडे लक्ष द्यायचं, त्याच्या पद्धतीने राहायचं. मला एका जणाने विचारलं चांगल्या व्यक्तीने, चांगल्या म्हणजे एक मित्र आहे, त्याचं होतं लग्न, त्याच्या वडिलांनी विचारलं मग लग्न विघ्न कधी करतो? म्हटलं लग्न तर करतो, पण ते त्याच्यानंतर जो शब्द वापरला तो गेल्यावर तरी.
आता सध्या जीवनात काय आहे, सारे विघ्नच विघ्न आहे. म्हणून लग्नाची काही सध्या गरज नाही. लग्न केव्हा, विघ्न केल्यावर. लग्न विघ्न कधी करतात म्हटलं, विघ्नाला तर जाऊ द्या, मग लग्न करू. सध्या विघ्नासंग लग्न झालं ना. बरोबर आहे की नाही. शब्द महत्वाचे असतात. शब्दाकडे लक्ष ठेवायचं. मृदा पाहिल्या आपण, मृदा गाळाची मृदा, तपकिरी मृदा, पर्वतीय मृदा आणि जांभी मृदा, अशा प्रकारच्या मृदा इथे आढळून येतात. हवामान पाहिलं, पर्जन्य पाहिलं, त्याचं काही प्रमाण एवढं लक्ष ठेवायचं काही काम नाही. तापमानही पाहिलं, मृदेचे प्रकार आहे पाहिले. आता येऊ आपण वनस्पतीकडे. कुठे हा जो प्रदेश आहे, याच्यातला हा वरचा जो प्रदेश येते, ह्या हिमालय पर्वताच्या पायथ्याशी आहे. येथे साल, सेलम, साग अशा प्रकारचे वृक्ष आढळतात. कुठले कुठले? साल, सेलम, साग, शिसो. हा पूर्णचा पूर्ण नागरी भाग असल्या कारणाने इथे पिंपळ, वड, चिंच, कडुलिंब जे आपल्याकडे आहेत वैच, तेच, काही वेगळं नाही. नाही का बाबा इथून तिकडे गेलं तर मग झाडं वेगळे असतील, जमलं. तेच आपल्याकडे जसे झाड आहे तसेच तिकडे झाड आहे, कारण नागरी भाग आहे. लक्षात येत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? नागरी भाग आहे म्हणजे जास्त काही एवढे वेगळे जंगलासारखे झाडं काही आढळून येणार नाही. परंतु हा उत्तरेकडील जो काही भाग आहे, जो हिमालयाच्या पायथ्याशी आहे, तिथे थोड्याफार प्रमाणात साग, साल, सेलम हे झाडं आढळून येतात. लक्षात येत आहे काय? पाहायचा बरोबर. ठीक आहे. याच्यापैकी जास्तीत जास्त झाडं, जंगल जास्तीत जास्त प्रमाणात या भागात आढळून येते आणि या भागात आढळून येते. डगळ्या प्रदेश जिथे शेती होऊ शकत नाही, लोक काही राहत नाही, मग तिथं काही जंगल. या भागात तराईचा प्रदेश आहे, दलदलीचा, इथे लोक राहू शकत नाही, शेती होऊ शकत नाही, म्हणजे इथे काय आढळून येईल? जंगल. या भागात नाही आहे जंगल. या भागात, खालच्या भागात जंगल नाही. या दोन भागात मोठ्या प्रमाणात जंगल आढळून येईल. लक्षात येत आहे? पाहिजे बरोबर पद्धतशीर पाहिजे. झाडांचं प्रमाण इकडे इकडे बरोबर पद्धतशीर लक्षात ठेवायचं. नागरी भागात जे आपल्याकडे झाडं आहेत तेच झाडं असतात. लक्षात येत आहे? आणि इकडे जर आपण गेलो तर साग, साल, सेलम, शिसव अशा प्रकारचे आपल्याला झाडं आढळून येते. शिवालिक शिवालिकच्या पायथ्याशी शिसव मोठ्या प्रमाणात येतं, आपण पाहिलं असेल. ठीक आहे. जसे जसे आपण येतो पुढे येतो तर या हात भाग पूर्णपणे सुपीक असल्या कारणाने इथे जंगलाचं काही दूरदूरपर्यंत घेण्यात येतच नाही. लोकांना काय नागरीकरण करण्यासाठी किंवा शहरी वस्ती वाढवण्यासाठी काय केलं, जंगल तोड केली आहे. कारण इथे मोठ्या प्रमाणात काही सुपीकता आहे आणि त्या कारणाने इथे जंगल काही आढळून येते. पण इकडे आल्यानंतर थोड्याफार प्रमाणात या भागात थोड्याफार प्रमाणात तेच जंगल जसं या भागात आढळते तसंच इकडे जंगल आढळून येते, दाट जंगल आढळून येते. आणि जेव्हा आपण या भागात येतो येथेही मोठ्या प्रमाणात जंगल आढळून येते. त्रिभुज प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. जंगलच जंगल आहे. लक्षात ठेवा बरोबर. ठीक आहे. म्हणजे या भागात झाडांचं काही एवढं वैशिष्ट्य नाही. या भागात प्राणी विण्याचं काही एवढं टेन्शन घ्यायचं वाय. आता तिथे उद्योग दुसरे आहेत ना, मग प्राणी कशासाठी आले? प्राण्यांचं काही टेन्शन घेत बसायचं नाही. याच्या बाबतीत प्राणी आपल्याला विचारले जाते नाही. प्राणी विचारला, एककट दुक्कट विचारला तर विचारला. कोणते कोणते विचारतील? प्राणी म्हटलं तर आपण या भागात आढळणारे नाही, इकडे पण पूर्ण भागाचा जर विचार केला तर पक्षी सांगा. इकडे आहेच ते प्राण्या पक्षी इथे घेणे नाही, प्राण्या पक्षी इथंच घेणे नाही. तर इथे मोठ्या प्रमाणात काय आढळून येतात? वाघ. काय वैशिष्ट्य त्या वाघांचं? नरभक्षक आहेत, मांसाहारी आहेत, झाडपाला नाही खात. तुम्ही दिसले की अल्लाह को प्यारे हो जाते. लक्षात येऊन आलं काय म्हणत आम्ही? दिसले की काय? नरभक्षक. इथले काय आहेत वाघ? नरभक्षक. इथे मोठ्या प्रमाणात भारतीय हत्ती आढळून येतात. भारतीय हत्ती. येथे मोठ्या प्रमाणात वाघ आढळून येतात. त्यानंतर भारतीय अजगर आढळतात. अजगर साप, भुजंग, अळी, साप, सर्प, भुजंग, अजगर, भारतीय अजगर, भारतीय जातीचे अजगर. लक्षात येऊ लागलं काय? पाहिलं ते आपल्या इकडे निघतात आजूबाजूला एवढ्याने सर्प. ते नव्हे ते नव्हे रे भाऊ, ते नाही. छोट्या मोठ्या गोष्टी ते बरोबर आहे. जासाल कधी ॲज अ टुरिस्ट म्हणून तर खरंच फार मजेशीर आहे. भारतच एवढं सुंदर आहे
भारतातच एवढे ठिकाण आहे फिरण्यासारखी की आपण थकून जाऊ फिरू. काय दुसऱ्या देशाचा विचार करायचा? दुसऱ्या देशात लोक भारतात येतात पाहायला. भारताचा FDI सगळ्यात जास्त आहे. पर्यटन गुंतवणुकीमध्ये भारताचा नंबर लागते. बाहेर देशातील लोक भारतात शिकायला येतात. आपल्याला फक्त एवढंच सांगत जाते की अमेरिकेला शिकायला जाऊ, युरोपला शिकायला जाऊ, इंग्लंडला शिकायला जाऊ. तसं भारतात त्याला शिकायला फक्त एवढंच की वेगवेगळ्या गोष्टी, जसं संस्कृत आहे तर मग ते भारतातच शिकवल्या जाते. ते लोक मग भारतात येतात संस्कृत शिकायला. हिंदी शिकायला लागते तर भारतात येतात लोक ते शिकायला. पाणी शिकायची आहे तर भारतात येतात. म्युझिक शिकायचं आहे तर भारतात येतात ते लोक शिकायला. म्युझिक शिकायला भारतात येतात. मग अशा गोष्टी शिकायला भेटतात इथून भारतात. सो ते लोक येतात आपल्याकडे शिकायला. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. लक्षात घेऊन राहिलं काय? भारतीय अजगर असेल, हत्ती असेल, वाघ असेल, वैशिष्ट्य त्या पलीकडे असं जाऊ, त्याच्या पुढे जाऊ वैशिष्ट्य. येथे मोठ्या प्रमाणात चितळ आढळतात. चितळ, चितळ म्हणजे चितळ हे प्राणी. चित्ता शोधसाल बर हा, हे व्हिडिओ पाहणारे लोकही शोधतील आणि तुम्ही शोधता. चितळ म्हणजे काय? तर चितळ हा एक प्राणी आहे, तो येथे मोठ्या प्रमाणात आढळतो. चितळवर प्रश्न येऊ शकते, वाघ सगळ्याला माहिती आहे, अजगर सगळ्याला माहिती आहे, हत्ती सगळ्याला माहिती आहे. प्रश्न कशावर येऊ शकते? जे तुमच्यासाठी एक्सेप्शनल आहे, जे अपवादात्मक आहे त्याच गोष्टीवर प्रश्न येणार. हे लक्षातच ठेवा तुम्ही. जे अपवादात्मक गोष्टी आहे त्याच्यावर प्रश्न आहे म्हणजे आहे, कुठल्याही परिस्थितीत आहे म्हणजे आहे. समजत आहे काय म्हणा मला? चितळ मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट इथे मगर आहेत. मगर, मगर क्रोकोडाईल. क्रोकोडाईल म्हणजेच मगर. भारतीय आता वेगळे काही जातगीत नसते बघ, भारतीय आहेत म्हणून भारतीय लोकांना काही नाही करतील असं काही नसते, नाही तर मग वांदे करतात. अजगर असतात मोठ्या अजगर. त्यानंतर काय सांगितलं मी? मगर. मोठ्या प्रमाणात या भागात मगर आढळून येतात. यांचं वैशिष्ट्य असं की उघडी नदी येऊन भेटते, इकडून कुठली तरी नदी येऊन भेटत असेल समुद्राला. या एकत्र ठिकाणी या मुखाजवळ मोठ्या प्रमाणात समुद्री डॉल्फिन आणि नदीतल्या डॉल्फिन एकत्र आढळून येते. डॉल्फिन, डॉल्फिन पाहिल्या पिक्चर? तशा नाही पाहिल्या. पायसा आई इच्छा नोकरीवर लागा तशी नाही. तशी मी खात्री कोणाचीच घेत नाही. तुम्हाला काही पाहायला भेटेल की नाही भेटेल, तुम्ही जगसान की नाही चांगले पाहिजे. नोकरीवर लागले तर खात्री आहे चांगले जगसान, जे जे पाहिजे ते मिळवसान. ठीक आहे? असं ते नदीतल्या डॉल्फिन वैशिष्ट्य आहे. नदीतल्या डॉल्फिन, समुद्रातल्या डॉल्फिन एकत्र आलेल्या दिसतात या ठिकाणी. लक्षात येतं काय म्हणतो? पद्धतशीर पाहिजे, समजून घे जा. सर्व गोष्टी पद्धतशीर समजल्या पाहिजे. ठीक आहे? आता त्या पलीकडे जाऊन हा जो काही त्रिभुज प्रदेश आहे, या त्रिभुज प्रदेशाचं नाव सुंदरबन आहे. सुंदरबन, सुंदर असं वन म्हणजेच बन. वनालेस पश्चिम बंगालमध्ये बन म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? बन. हा, का सुंदरबन? जगातला जैवविविधतेने नटलेला सर्वात मोठा प्रदेश, सर्वात सुपीक प्रदेश, तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश, सर्वात मोठा गाळाचं मैदान असलेला प्रदेश आहे. या जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे सुंदरबन. त्याला नाव का दिलं जाते सुंदरबन? तर तिथे सुंदरी नावाच्या वनस्पती आढळतात. सुंदरी नाही, सुंदरी. सुंदरी हो, सुंदरी. जसं कुत्री आहे बरोबर आहे की नाही? बोंद्री आहे. बोंद्री समजते ना? बोंद्री आता उन्हाळा लागला ना, माटाईले बांधतात बोंद्र्या, डबक्या माठ हो, त्याला बोंद्र्या बांधत असतात पोत्याच्या आहे की नाही? इट्स कॉल बोंद्री. आणि तसंच हे सुंदरी. सुंदरी नाही, नाही लक्षात राहायचं असेल तर म्हणायचं की माझ्यासारखे सुंदर झाड असं म्हणायचं. माझ्यासारखे म्हणजे आपापल्या लोकांना, मले नका म्हणून वाणे करताना काय नाही. माझ्यासारखे सुंदर झाडं इथे आढळते म्हणून येते याला सुंदरी म्हटलं जाते. म्हणून सुंदरबनचा प्रदेश म्हटलं जाते. बाबू रे, सुंदरी नावाच्या वनस्पती. कोणत्या वनस्पती? सुंदरी नावाच्या वनस्पती. सुंदरी येथे मोठ्या प्रमाणात सुंदरी नावाच्या वनस्पती आढळतात. त्या कारणाने याला सुंदरबनचा प्रदेश म्हणते. आणखी काही ऐतिहासिक दृष्टिकोनातून काही कारण असेल तर ते आपल्याला माहिती.
पण बेसिकली कारण हेच असावं की इथे सुंदरी नावाच्या वनस्पती आढळतात म्हणून. लक्षात येत आहे काय? त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात दुसऱ्या वनस्पती आढळून येतात, लय मोठ्या प्रमाणात. 20,400 चौरस किलोमीटर क्षेत्रावर त्याच वनस्पती आहेत. खारफुटीची वने असतात. काय म्हणतात? हो, तर त्या झाडाला वेगळं नाव आहे, वेगळं नाव आहे. त्याला कच्छची वने म्हणतात, खारफुटीचं जमीन म्हणतात, खारफुटीच्या ठिकाणी येणारे झाडही म्हणतात. पण ते झाडाला वेगळं नाव आहे. ती जास्त वाढत नाही आणि जेथे खारपट्टा जास्त असते, क्षार जास्त असते, तेथेच ती झाडं येतात. आपल्या महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर आहे, पण जगातलं सगळ्यात जास्त ते इथेच आहे. सर्वात जास्त इथेच आहे. सांगत ना, 20,400 चौरस किलोमीटर क्षेत्र जो आहे तो त्या खारफुटीच्या वनाने व्यापलेला आहे. खारफुटीचं बरं, शोध जा, वैशिष्ट्य शोधायचं, नाव शोधायचं. त्या पलीकडे जाऊन या भागात उंचवट जो भाग आहे तिथे गवताळ प्रदेश आढळून येतात, ज्याला काय म्हटलं जाते? त्याला म्हटलं जाते केनब्रेक्स. काय म्हटलं जाते? केनब्रेक्स. केनब्रेक्स नावाचे गवताळ प्रदेश इथे आढळून येतात. कारण इथलं जे गवत असते ते गवताला आर्द्रता हवी असते. ते गवत आर्द्र असते. काय आवश्यक असते? कोमात जसं काय नाही ना. केनब्रेक्स गवताळ प्रदेश. केनब्रेक्स नावाचे उंच उंच जे भाग आहे ते गवताळ प्रदेश म्हणून, गवताळ प्रदेश तिथे मोठ्या प्रमाणात गवत आढळून येते. या गवताळ प्रदेशाचं वैशिष्ट्य आहे बघूया. जागतिक स्तरावर मोठे मोठे गवताळ प्रदेश आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य आहे, लय मोठं वैशिष्ट्य आहे. जेव्हा आपण पूर्ण जगाचं प्राकृतिक रचना शिकू तेव्हा सर्व लक्षात येईल आपल्या काय वैशिष्ट्य आहे ते समजेल. गवताळ प्रदेश एवढे खतरनाक असतील, खूप भयानक. काही काही गवताळ प्रदेशामध्ये माशा आढळतात. त्या माशा असतात निद्रा नाश करणाऱ्या माशा. झोपतच नाही माणूस डसली की. आपल्या इकडल्या माशा नसतात, ते आपल्या डसत येईल माशा. या गवताळ प्रदेशांमधल्या जागतिक स्तरावर जेव्हा आपण शिकू त्या गवताळ प्रदेशांमध्ये एक माशी आढळते. मी एकच सांगतो ना एक्झाम्पल, असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. माशी आढळते, ते माशी तुम्हाला चावली की जिंदगीभर झोपणंच नाहीये, निद्रा नाश रोग होते त्यानं. निद्रा नाश. तिथले लोक कसे राहत असते विचार करा. पण तिथे काही एवढी मोठ्या प्रमाणात लोक आढळून येत. त्याच्यापैकी एक भाग इकडे आहे. इथे तसंच आहे. लोक एनी टाइम ते कीट कोणची घालतात ते आता कोरोनाच्या पीपी किट, जे काही कोणची कीट आहे ते तशा कीट घालून असते तिकडे. लोक जंगलात ते जायचं असेल ते कीट घालून जातात तिकडे. आपल्यासाठी नवीन आहे फक्त, बाकी लोकांसाठी नवीन आहे. मास्क वीस आपल्यासाठी नवीन आहे, बाकी लोकांसाठी नाही आहे मुळातच नवीन. काही काही देश असे आहे की ते नेहमी मास्कच लावतात. समजत आहे का तुम्हाला? हे आता आपल्याला नवीन ऑर्डर, नवीन गिवीन काहीच नाही आहे. कोरोना विरोना नवीन नाही आहे, मास्क नवीन नाही आहे, पीपी किट नवीन नाही आहे, व्हेंटिलेटर नवीन नाही आहे आणि कोरोनाच नवीन नाही आहे. मला कोरोना नवीन नाही आहे, त्याची व्यापकता मोठ्या प्रमाणात आहे. त्या कारणाने आपल्याला तसं वाटत असो. तर कोणची वनस्पती आढळते इथे? सुंदरी. सुंदरी सुंदरी महत्वाची आहे की नाही. आणि खारफुटीचे वने जवळपास 20,400 चौरस किलोमीटर. खारफुटीची वने इथे आढळून येतात. 20,400 चौरस किलोमीटर वने आहेत. लक्षात ठेवा. समजत आहे काय म्हणा? प्राणी पक्षी लक्षात येत आहे तुमच्या? काही प्रॉब्लेम नाही, कुछ भी नाही. बरं, आता येऊ पुढे आपण उद्योगांवर. उद्योग मोठे विचारतात पेपरले या प्रदेशात. येथे चालते तागाचे उद्योग, लोकरीचे कारखाने, सुती कपड्याचे कारखाने, बांगड्या बनवण्याचा उद्योग, डिंक बनवण्याचा उद्योग, चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग, चामड्याच्या वस्तू, गालीचे रजया बनवण्याचा उद्योग,
लोहपोलाद प्रकल्प, दगडी कोळशाशी संबंधित असतील ते, जूटवरून ताग निर्माण करणे, कागद कारखाने, खताचे कारखाने, हे सगळे उद्योग चालतात. म्हणजे पेपरमध्ये आपल्याला विचारतात. याच्यापैकी पहिले पाहायचं आहे आपल्याला सुती कापडाच्या गिरण्या कुठे कुठे आहेत. सुती कापडाच्या गिरण्या, तर सुती कापडाच्या गिरण्या कानपूर, काय काय सांगतो ऐकचा हां बरोबर. कानपूर, रामपूर, कानपूर, रामपूर, अलाहाबाद, आग्रा. आग्र्याचं काय प्रसिद्ध आहे? बरं. खायचं काय प्रसिद्ध आहे? व्हेरी गुड. आग्र्याचा खायचा काय प्रसिद्ध आहे? पेठा की पेढा? पेठा. पेठा कायचा बनवतात? माझ्यासाठी आणजा मग सांगितलं. आग्र्याचा पेठा कायचा बनवतात पाहिजे मला सांग, म्हणजे माझ्यासाठी आणजा मग सांगीन, खाऊन सांगीन. तसं कसं माहित होईल मला? तसं माहित होणार आहे काय? तुम्हाला माहिती असेल तर सांगा, नशीब माहित तर उद्या घेऊन या. ऑनलाईन बनवा तसं भेटत नसेल तर. पेठा तुम्ही खा, मलाही चाला, पैसे जमा करा, वर्गणी करा, महाग असेल तर. आहे की नाही? सांगतो मग. आग्र्याचा पेठा, ताजमहल अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि आग्र्याला सुती कापडाच्या गिरण्या पण साधतात. कोणते कोणते ठिकाण? कानपूर, रामपूर, आग्रा, अलाहाबाद या ठिकाणी सुती कापडाच्या गिरण्या. कोणत्या? सुती कापडाच्या गिरण्या. ओके. त्यानंतर रेशमी साड्या, रेशमाच्या साड्या. लग्ना विघ्नात नोकरीवर लागल्यावर इकडल्या तिकडे चिल्लर चाललं साड्याच नाही बोलाय, डायरेक्ट काम करून. हो, नोकरीवर लागले तुम्ही लोक आणि लग्न विघ्न आहे, लग्न तुमचं नाही कोणाचं आहे, घरच्याचं. साडी जर घालायची असेल तर डायरेक्ट तिकडूनच बोलाय. समिस्तपूर, रुस्तमपूर, कानपूर, तिथूनच बोलायची डायरेक्ट. साडी महाग होऊ दे ना, की पैसा किती गेला तरी पण पाहिजे तिची साडी. समजून राहिले काय? रेशमाच्या साड्या ते उद्योग चालतात. समस्तपूर, रुस्तमपूर, कानपूर या ठिकाणी रेशमांच्या साड्या बनवल्या जातात. कशाच्या साड्या? रेशीम साड्या. रेशीम साड्या बनवल्या जातात. लक्षात येत आहे? पाहिजे. त्यानंतर आहे लोकर, लोकरच्या गिरण्या, लोकर कापडाच्या गिरण्या. लोकर, लोकर मेंढरीपासून पालन नाही का आपण राजस्थानमध्ये. सो लोकर कापडाच्या गिरण्या आहेत. मिर्झापूर, रामपूर, अलाहाबाद, आग्रा. पाहिजे बघू. इकडे तिकडे करू नका जिल्हे ठिकाण, वांदे होतात नाही का मग. हा पेपरमध्ये कन्फ्युजन होते मोठं, इकडे तिकडे झालं नाही पाहिजे. पहिले पाहिला आपण सुती कापड गिरण्या. कानपूर, नागपूर, रामपूर. ओके. हा, रामपूर, आग्रा आणि अलाहाबाद म्हणजे प्रयाग ना. ओके. त्यानंतर आहेत रेशमी साड्या. समिस्तपूर. त्यानंतर